सर्वायवलसाठी जी स्किल्स लागतात ना, ती स्किल्स आपल्याला शिकण्यासाठी निसर्गाने प्ले हे टूल आपल्याला दिले. ओ वर्ल्ड ऑफ एज्युकेशन इज जस्ट अ वे ऑफ एज्युकेटिंग. इट इज नॉट अ बोर्ड. ट्रेडिशनल शाळांमध्ये सुद्धा जर का टीचर्सना एम्पावर केलं ना आपण, मुद्दा हा आहे की त्यांनाही हे समजून घेणं गरजेचं आहे की तुम्ही अपॉर्च्युनिटीज क्रिएट करा. जे आपण म्हणतोय की तुम्ही मुलांना ट्रस्ट करायला शिका. ज्या वेळेला मूल मराठी माध्यमातून शिकतं त्यावेळेला त्याच्या डोक्यावरनं ते प्रेशर नसतं स्पेलिंग पाठ करणं. माझ्या नेहमी अगदी सुरुवातीपासून असं होतं की पहिले अनुभव द्यायचे, त्याला फक्त ते मांडायचे असतात. आणि खेळ म्हणजे काय असतं, मूल अनुभव मांडत असतो. तुमच्या सगळ्यांची मुलं घरामध्ये मोबाईलवर खेळतात म्हणून तुम्ही सगळे चिंताग्रस्त असाल. पण चिंता करायची काहीच कारण नाही आहे. कारण आज आपलं टूल ऑफ कल्चर जे आहे ते तुमच्यापैकी ऑडियन्सपैकी अनेक जण हे पॉडकास्ट कशावर बघतात? बरोबर, मोबाईलवर बघतात. हो. आई बाबा ऑफिसचं काम कशावर करतात? मोबाईलवर करतात. हो. तुमच्या घरातला टी व्ही बिघडला, कशावरून तुम्ही कम्युनिकेट करताय? मोबाईलवरनंच करतोय. तर मुलांना कळलंय की या कल्चरमध्ये जर सर्वाईव्ह व्हायचं असेल ना, तर हे जे टूल आहे ना, हे काहीतरी महत्त्वाचं टूल आहे. सो दे आर प्लेइंग विथ इट अँड ट्राईंग टू अंडरस्टँड. सो हा वेगळाच पर्स्पेक्टिव्ह आहे की मुलांच्या हातातून मोबाईल खेचून घेण्याच्या आधी ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट दे आर डुईंग अँड दॅट इज द एज्युकेशनल ड्राईव्ह. आपण एखाद्या बोगद्यामधून चाललेलो असो तर समोर मशाल धरून जाणारा जो आहे तो टीचर आहे. तो टीचर आहे. नमस्कार मित्रमंडळींनो, मी तुमचा ब्रोचा अमेय कदम तुमचं स्वागत करतो आहे आजच्या भाडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे ऐकावं जनाचं करावं मनाचं. कारण करावं मनाचं हा सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे माझ्या पॉडकास्टमधला. आणि आजचा जो विषय या पॉडकास्टचा आहे, या भाडकास्टचा जो विषय आहे, तो विषय म्हणजे त्या विषयासाठी मी हा भाडकास्टचा पूर्ण चालू केलेला प्रयत्न की मला हा विषय मांडायचा आहे. पण या विषयाला येईपर्यंत आम्ही आधी 3 विषय हँडल केले आणि हा जो 4था विषय आहे की मुलांना शाळेत टाकायची गरज आहे की नाही. ह्याचं मेन कारण सांगतो, मला कधी हे प्रश्न पडायला लागला की जेव्हा कोविडचा काळ आला आणि जेव्हा मी बघितलं की मुलांची शाळा त्यांच्या टॅबवरती आली आहे आणि मुलं नुसतं टॅबला बघून शिकतायत आणि जवळजवळ 2 वर्ष मुलांची शाळा ही ऑनलाईन होती आणि मुलांना घरीच पेरेंट्सला लक्ष द्यावं लागत होतं की काय चाललं आहे काय नाही चाललं आहे. आणि तेव्हा माझा एक मित्र आहे प्रसाद मडकईकर म्हणून, त्याची आणि त्याच्या मुलाची जर्नी मी बघितली, ज्यात असं मला कळलं काहीतरी फर्स्ट टाईम आयुष्यात की तो मुलाला शाळेमध्येच टाकत नाही. म्हणजे त्याने मुलाला शाळेत ॲडमिशन पण नाही दिली आहे. तर मी बोललो हे काय तू कारण मी होम स्कूलिंगबद्दल ऐकलेलं, काहीतरी होमस्कूलिंग असतं बाबा. तर मला हे होमस्कूलिंग आहे का? तो बोला नाही, होमस्कूलिंग नाही आहे आम्ही. मी बोललो मग काय आहे? तो म्हणतो हे नो स्कूलिंग आहे. मी बोललो नो स्कूलिंग म्हणजे काय आहे बाई हे आता? तर तो मला म्हणाला की काय आहे ना, तुम्ही जेव्हा एखाद्या मुलाला शाळेत ॲडमिशन देता आणि त्याला ती सवय लागते की शाळेत जायचं आहे, सकाळी 10 ते 5 ही माझी शाळेची वेळ आहे आणि मग 5 घरी आलं की माझी खेळण्याची वेळ आहे. त्यामुळे शिक्षणाची वेळ ही ठरलेली जाते, ती 10 ते 5च असते. आणि मग तो मुलगाही विसरतो की खेळण्यातनं पण शिकता येऊ शकतं. आणि तेव्हा त्याने जेव्हा मला पॉईंट सांगितला तेव्हा मला अरे म्हणजे काय आहे एज्युकेशन ॲक्च्युली. कारण मी ज्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून आलो आहे, म्हणजे वर्किंग क्लास फॅमिली, सगळ्यांचं ठरलेलं आहे की बाबा हेच करायचं, स्टिरियोटिपिकल आहे की या मुलांना या शाळेत टाकायचं, 10वी झालं की माझ्या कॉलेजला टाकायचं, मिळालं की मग लग्न म्हणजे सगळं ठरलेलं आहे गोष्टी. त्यामध्ये माझ्यासमोर अशी गोष्ट कुठली आली की बाबा शाळेत जी पहिली गोष्ट शाळेत टाकायची तीच कोण करत नाही आहे. कारण सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स याच्या पलीकडे एज्युकेशन आहे हे मला वाटतं खूप कमी लोकांना माहिती, जसे माझ्यासारखी हालत आहे लोकांची. सो आज मी जे पॅनल बोलवलं आहे ते त्यासाठीच खास बोलवलं की काही लोक अशी आहेत ज्यांनी वेगवेगळं एज्युकेशन बघितलं आहे, काही लोक असे ज्यांचा एक्सपिरियन्स वेगवेगळा आहे. तर मी पहिला इंट्रोड्यूस करतो. जंखना मॅम आपल्यावर आहेत. या स्वतः टीचर आहेत आणि त्या स्पेशल स्कूल वॉर्डॉफ म्हणून त्या स्कूलचं नाव आहे, बरोबर? वॉर्डॉफ. हां, तिकडे त्या टीचिंग करतात. पण त्यांनी आपल्या मुलीला एका नॉर्मल रेग्युलर शाळेत टाकलेलं आहे, जिथे ती कुठल्या बोर्डमध्ये शिकते? ती CBSE बोर्डमध्ये शिकते. त्यानंतर माझ्या बाजूला आहेत प्रतिभाताई. ह्यांना बोलवण्याचं कारण म्हणजे आमचं एकदम खास तुम्ही जो बघताय आज शूटिंग, तो जे करतोय DOP, त्याच्या या आई आहेत. आणि त्यांची स्टोरी अशी आहे की त्या आधी एक आई म्हणून आपल्या मुलाला शिकवत होत्या आणि त्यांना कळलं की तो मुलगा शाळेत ज्या जात होता तिकडे त्यांना 8वी नंतर असं जाणवलं की कुठेतरी तो शिक्षणात मागे पडतोय आणि टीचर्स म्हणतात की काहीतरी असं अभ्यास होत नाही बरोबर, काहीतरी केलं पाहिजे. आणि मग त्यांनी जेव्हा फाइंड आउट करायला लागलेल्या, म्हणजे आधीपासूनच त्यांना त्याचं आलेली त्याबद्दलची त्यांना हिंट की काय होतंय,
आणि त्यांना कळलं की आपल्या मुलाला कुठेतरी लर्निंग डिसेबिलिटी आहेत. आणि मग त्यांनी आपल्या मुलाला घरी शिकवायला सुरुवात केली आणि त्यांनी शेवटची 2 वर्ष आपल्या मुलाला शिकवलं आणि त्या मुलाला 10वीमध्ये 86% मिळाले. सो आणि त्याच्यानंतर त्या आईची जर्नी झाली एका टीचरमध्ये आणि त्यांनी ठरवलं की आता मला टीचिंगला आणि या मुलांमध्ये काय चाललं या गोष्टीबद्दल लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्यात आता केलं आहे. बरोबर मॅम? ओके. बाजूला आहेत चेतन सर. आता मी ज्या मित्राबद्दल बोललो प्रसाद मडकईकर, तो माझा ॲक्च्युली मी त्याच्यावर 2 वर्षापासून या गोष्टीबद्दल बोलतोय आणि मी त्याला बोललो की अरे मला तू हवा होतास पॉडकास्टवरती, पण नेमका तो गेला जर्मनीला आणि तो म्हणाला की अरे तू मी नसलो तरी काय फरक पडत नाही. एक माणूस झाला आहे ज्याला मीही फॉलो करतो, ते आहेत चेतन, जे खूप वोकल आहेत होम स्कूलिंग आणि स्कूलिंग या गोष्टीवरती. त्यांनी आपल्या मुलाला कम्प्लिटली तुम्ही होम स्कूलिंग केलेलं आहे. म्हणजे पहिलीपर्यंत तो कन्व्हेन्शनल स्कूलमध्ये जात होता, त्याच्यानंतर मागचे 9 वर्ष अनस्कूल्ड आहे तो. सो त्यामुळे तो जो पर्स्पेक्टिव्ह मी पहिला म्हटलं की मुलाला शाळेत नो स्कूलिंग हा जो पर्स्पेक्टिव्ह आहे ते मी यांच्याबरोबर गप्पा मारणार. आणि मग आहे तेजलला बोलण्याचं कारण असं की आता हे पेरेंट आहे, टीचर आहे, एक फादर आहे, अशा गोष्टी आहेत, पण एक स्टुडंट म्हणून तिने तिच्या आयुष्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या स्टाईल्स ऑफ एज्युकेशन्स बघितल्या. म्हणजे तिने नाही म्हटलं तरी तिने जरी नॉर्मल SSC केलं असलं तर तिने डिफरंट स्कूल्समध्ये गेली. डिफरंट आपण आता शहरांमधल्या गोष्टी बघतोय, ती खेड्यापाड्यांमधल्या शाळेमध्ये पण मुलांबरोबर होती. तिकडनं ती स्पेशल स्कूल पुण्याला पण तू आलीस, तिने तिकडे पण हे केलं आणि आता ती स्वतः एक रिसर्चर आणि डेव्हलपर म्हणून काम करते. सो तिचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय की ॲज अ स्टुडंट किंवा ॲज अ लहान मूल किंवा किड म्हणून की आपण काय काय एक्सपोजर घेतो त्याचा परिणाम काय असतो, तर आपण हे डिस्कस करायचं आहे. म्हणतात ना की आपण पहिल्या मेन गोष्टीला फोकस करूया किंवा शाळेत टाकत नाहीत मुलांना, तर हे काय कॉन्सेप्ट आहे हे तुमच्याकडनं जाणून घ्यायचं, मग आपण बाकीच्यांशी बोलूच. राईट. हे अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्याकडे सध्या प्रत्येक गोष्टीला पर्याय उपलब्ध आहे. म्हणजे मला पुण्याहून दिल्लीला जायचं असेल तर मी रेल्वेने जाऊ शकतो, विमानाने जाऊ शकतो किंवा बसने देखील जाऊ शकतो. त्याचबरोबर आपल्याला जेवायचं असेल तरीसुद्धा आपण मेनू कार्ड बघून त्याच्यातून ऑप्शन शोधू शकतो की मला आत्ता नक्की काय खायचं आहे म्हणून. पण आपण जर शिक्षण घ्यायचं असेल आपल्याला तर आपल्याकडे पर्याय उपलब्ध आहे का? म्हणजे आपल्याकडं आता अशी एक धारणा आहे किंवा असं एक मिथ आहे की आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला ते शाळेमध्येच जावं लागेल. पण जर का आपण त्या व्यवस्थेला पर्याय उपलब्ध करून दिला नाही तर ज्या मुलांना त्या व्यवस्थेमध्ये स्वतःला सूट करून घेता येत नाही आहे, त्या व्यवस्थेची जी गती आहे, त्या व्यवस्थेमध्ये जो कल सर्वसमान मानला जाऊन ज्या प्रकारे अभ्यासक्रम आणि या सगळ्याची रचना केलेली आहे तिथं तो मुलगा स्वतःला सूट करू शकत नाही आहे. ओके. मग त्याला आपण काय करायचं, घुसमटू द्यायचा का त्याला एक पर्याय उपलब्ध करून द्यायचा? तर या सगळ्या प्रकारच्या वेगवेगळे विचार करणाऱ्या शाळा असतील किंवा होम स्कूलिंग, अनस्कूलिंग असे जे प्रकार असतील त्यांच्या सगळ्यांचा हेतू एकदम सोपा आहे की सध्याची जी शिक्षण व्यवस्था आहे त्या व्यवस्थेत कुठल्या ना कुठल्या कारणाने तिथं आपल्या कलाने, गतीने त्या मुलाला शिकता येत नसेल तर त्याच्यासाठीचा हा पर्याय आपण उपलब्ध करून दिलेला आहे. आता प्रश्न असा येतो की हे बाहेरचे जे पर्याय आहेत याच्यामध्ये नक्की तो काय करणार आहे, काय काय पर्याय आहेत तुम्हाला वाटतं ते मला सांगायला तर बरं होईल. राईट. याच्यामध्ये आत्ता आपण जसं म्हणालं की मॅडम म्हणाले त्या वॉर्डरॉप स्कूलमध्ये काम करतात, तशा प्रकारची अल्टरनेटिव्ह स्कूल्स आहेत ज्याच्यामध्ये वॉर्डरॉप असेल, कृष्णमूर्तींची पण एक शाळा आहे. त्याच्यानंतर शहरांमध्ये आता छोट्या छोट्या लर्निंग स्पेसेस पण सुरू झालेले आहेत. ओके. अशा अनेक लर्निंग स्पेसेस आहेत की जिथं जाऊन मुलं शिकू शकतात. त्याच्यानंतर काही जण अशा कुठल्याही लर्निंग स्पेसला, अल्टरनेटिव्ह स्कूलला न पाठवता जो काही शाळेचा अभ्यासक्रम आहे, जो काही बोर्ड ते निवडत आहेत त्याचा घरीच अभ्यास करून घेतात. होम स्कूलिंग, त्याला होम स्कूलिंग ओके असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे तो थोडासा रॅडिकल आहे की ज्याच्यामध्ये अनस्कूलिंग केलं जातं. हो. की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अभ्यासक्रम फॉलो केला जात नाही. या एज्युकेशनचा जो ऑब्जेक्टिव्ह असतो, जो पर्पज असतो, तो मुलाला त्याचे पॅशन आणि त्याचे ॲप्टिट्यूड या दोघांची गाठ घालून देणं. हो. मग कुठलंही अकॅडमिकल त्याला प्रेशर नाही, प्रकारे नाही, कसल्याही प्रकारचं अकॅडमिक प्रेशर काय शिकतोय तो बघत नाहीत. आत्ता माझा मुलगा असं विचारतोय का काय शिकतो म्हणजे याचे 3 स्टेजेस आहेत. अच्छा. ओके. जर तुम्हाला रॅडिकल एज्युकेशनकडे जायचं असेल किंवा सेल्फ ग्रेडेड एज्युकेशन, ओपन स्कूलिंग, अनस्कूलिंग अशी त्याला वेगवेगळ्या टर्म्स आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला 3 टप्प्यांमधून जावं लागतं. पहिला टप्पा जो आहे तो पॅरेंट एज्युकेशनचा आहे. अच्छा. ओके. आणि जेव्हा मी पॅरेंट म्हणतो तेव्हा फक्त आई वडील नाही, ओके, त्या मुलाशी ज्यांचा ज्यांचा संपर्क येतो, ज्यांच्यावर संगोपनाची
जबाबदारी येते. म्हणजे आजोबा आजी पण घरातले, आजोबा नेबर कोण असतील आपले. yes. ओके ओके. तर या सगळ्यांचं एज्युकेशन होणं महत्त्वाचं आहे. अच्छा. ओके. हे एज्युकेशन 3 सिम्पल टर्मवर होतं. पहिली टर्म आहे की मूल नक्की कसं शिकतं याचा अभ्यास त्यांना करायचा आहे. शिक्षण म्हणजे नक्की काय हे त्यांना समजून घ्यायचं आहे. आणि या संपूर्ण मुलाच्या संगोपनाचा आणि शिक्षणाचा आपला ऑब्जेक्टिव्ह काय आहे तो ऑब्जेक्टिव्ह त्यांना डिफाईन करायचा आहे. हा टप्पा पूर्ण केल्याशिवाय पुढच्या कुठल्याही टप्प्याला हात लावणं हे त्या मुलाच्या भवितव्यासाठी घातक ठरू शकतं. ओके. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो आणि पालकांना हे सगळं समजलेलं असतं, शिक्षणाचा अर्थ समजलेला असतो, तेव्हाची फेस पूर्ण एक्सप्लोरेशनची आहे. ओके. जेव्हा तुम्ही म्हणाल की मूल नक्की शिकणार काय. हां बरोबर. येस. तर आपण जेव्हा म्हणतो की मूल नक्की शिकतं कसं, तर याच्यावर एक 40 वर्षाचं संशोधन अमेरिकेमधल्या बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये झालेलं आहे. अच्छा. त्याच्यामध्ये इव्होल्युशनरी सायकॉलॉजी या डिपार्टमेंटनी हे संशोधन केलेलं आहे. हे मुलांवर संशोधन झालेलं आहे. त्याचबरोबर ज्यांनी कधी आयुष्यात शाळाही बघितलेली नाही आहे अशा ज्या हंटर गॅदरर कम्युनिटीज आहेत अशा 6 कॉन्टिनेंट्समध्ये जाऊन याचा अभ्यास केलेला आहे की ही मुलं नक्की कशी शिकतात. यांचा शाळेचा तर कधी संपर्क झालेला नाही. बरोबर. तर त्याच्यातून 4 एज्युकेशनल ड्राईव्स आणि 6 ऑप्टिमायझिंग कंडिशन्स या शोधल्या गेलेल्या आहेत. अच्छा. म्हणजे प्रॉपर रिसर्च आहे. हां. तर या ज्या एज्युकेशनल ड्राईव्ज आहेत त्याच्यामध्ये क्युरिओसिटी हा तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. क्युरिओसिटीज नसेल तर मूल शिकण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. त्याच्यानंतर प्लेफुलनेस, म्हणजे माणूसच नाही तर कुठलाही प्राणी शिकार कशी करावी इथपासून ते एकमेकांशी कोलॅबरेशन कसं करावं हे सगळं खेळांमधून शिकतो. हो. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल जे शिकारी प्राणी आहेत त्यांचे खेळ जर तुम्ही ऑब्झर्व केले तर ते एकमेकांशी मस्ती करण्याचे खेळ असतात. हां. मी माझ्या घरी 2 मांजरी आहेत त्या तर कंटिन्युअस फायटिंग करत असतो एकमेकांबरोबर. आणि जर तुम्ही हरणाच्या पिल्लाचा खेळ बघितला ना तर ते एकमेकापासून दूर पळून जाऊन पटकन लपून कुठं बसता येईल काय कुठं करतात असं करतात. कारण सर्वायवलसाठी जी स्किल्स लागतात ना ती स्किल्स आपल्याला शिकण्यासाठी निसर्गाने प्ले हे टूल आपल्याला दिलं. ओ म्हणजे खेळाला असं बघणं. येस. आणि त्याचं एक सिम्पल उदाहरण सांगतो की तुमच्या सगळ्यांची मुलं घरामध्ये मोबाईलवर खेळतात म्हणून तुम्ही सगळे चिंताग्रस्त असाल. पण चिंता करायची काहीच कारण नाही आहे. कारण आज आपलं टूल ऑफ कल्चर जे आहे ते तुमच्यापैकी ऑडियन्सपैकी अनेक जण हे पॉडकास्ट कशावर बघतात. बरोबर. मोबाईलवर बघतात. हो. आई बाबा ऑफिसचं काम कशावर करतात, मोबाईलवर करतात. हो. तुमच्या घरातला टी व्ही बिघडला कशावरून तुम्ही कम्युनिकेट करताय, मोबाईलवरनंच करतोय. तर मुलांना कळलंय की या कल्चरमध्ये जर सर्वाईव्ह व्हायचं असेल ना तर हे जे टूल आहे ना हे काहीतरी महत्त्वाचं टूल आहे. हो. सो दे आर प्लेइंग विथ इट अँड ट्राईंग टू अंडरस्टँड. सो हा वेगळाच पर्स्पेक्टिव्ह आहे की मुलांच्या हातातनं मोबाईल खेचून घेण्याच्या आधी ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट दे आर डुईंग अँड दॅट इज द एज्युकेशनल ड्राईव्ह. अँड रिमेनिंग 2 ड्राईव्ज आर प्लॅनफुलनेस. म्हणजे माणूस हा असा एकमेव प्राणी आहे जो सेल्फ अवेअर आहे. त्यामुळे त्याला मला पुढं जाऊन काय करायचं आहे पुढच्या 5 वर्षात 10 वर्षात 15 वर्षात रिटायर होईपर्यंत याचा तो प्लॅन बनवतो. आणि या ऑब्जेक्टिव्हपर्यंत पोचण्यासाठी तो जे काही करतो ना ते म्हणजे शिक्षण आहे. ओके. आणि शेवटची जी महत्त्वाची गोष्ट आहे दॅट इज द सोशिएबिलिटी की ज्याच्यामध्ये तो एकमेकांकडून शिकतो. आपण सोशल ॲनिमल आहोत बरोबर. तर आपण जर ऑब्झर्व केलं आपल्या लहानपणीचं पण ऑब्झर्व करा आपलं सगळं शिक्षण हे उन्हाळ्याच्या सुट्टीत होतं दिवाळीच्या सुट्टीत होतं. आपला मोठा भाऊ काय करताय म्हणजे आपण त्याला धरूनच बसतो आणि तुम्हाला आठवत असेल ते आपल्याला झटकायचे की अरे आम्हाला खेळू देत आमच्यामध्ये येऊ नका. बरोबर. हो. सो आपण त्यांच्याकडून शिकायचा प्रयत्न करतो. आणि आपल्याबरोबर जेव्हा लहान मुलं असतात तेव्हा आपण त्यांची केअर घेणं एम्पॅथी ही जी सोशल स्किल्स गरजेची असतात ती आपण शिकत असतो. सो दॅट्स वाय चिल्ड्रन ऑलवेज प्ले द रिस्की गेम्स. तुम्ही कायम ऑब्झर्व करा की पळापळी करत असताना आहे ना ज्याच्यावर राज्य आलेलं आहे ना त्याला जास्त मजा येते लपणाऱ्यांपेक्षा. सो दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दॅट इज द एज्युकेशन. ओके. की ह्यात सगळे पॅराडाईम कव्हर होतात. अच्छा. मग ही जी अनस्कूलिंग करणारी मुलं असतात ना हे एज्युकेशनल ड्राईव्स फॉलो करतात. अच्छा. आणि त्यामुळे त्यांना काय होतं की शिकणं ही जबाबदारी कोणाची आहे. तुम्हाला जर सर्वाईव्ह व्हायचं आहे तर ही जबाबदारी तुमची आहे. बरोबर. निसर्गाने ही जबाबदारी तुमच्या आईवडिलांवर शाळेवर समाजावर दिलेली नाही. बरोबर. हा त्यांच्यामध्ये एम्बेड होतो. अच्छा. हा सेन्स त्यांच्यामध्ये एम्बेड होतो. मग ती एक्सप्लोर करायला लागतात. ओके. आणि जेव्हा ती एक्सप्लोर करतात तेव्हा त्यांना कुठंतरी एक मोमेंट असा येतो की ज्यांना त्यांचे पॅशन आणि ॲप्टिट्यूड यांची एकमेकांची भेट होती. अँड देन दे एंटर इन द एलिमेंट.
जे केन रॉबिन्सन सांगतो, एंटरिंग इन टू द एलिमेंट. म्हणजे काय याचा अर्थ? याचा अर्थ विराट कोहली सोमवारी सकाळी जेव्हा 2020 खेळायला जातो आणि आपण सोमवारी सकाळी जेव्हा ऑफिसला जातो तेव्हा आपल्या दोघांच्या मनस्थितीमधला फरक काय असतो. किंवा एखादा गायक असो, महेश काळे, राहुल देशपांडे असे गायक जेव्हा बघतो आपण, ते स्टेजवर जेव्हा गात असतात तो त्यांच्या प्रोफेशनचाच भाग असतो, उपजीविकेचाच भाग असतो, पण ते तो कशा प्रकारे करतात. सो एलिमेंटमध्ये येण्याचं एक मी सोपी गोष्ट सांगतो की मी जे काही करतो आहे ते करत असताना मी तहान भूक हरपून ते करतो आहे का, ही त्याची सिम्पल टेस्ट आहे. ते जर मी तेव्हा करत असेन तर मला माझं एलिमेंट सापडलं आहे. मी एक्सप्लोरेशनची फेज जी सांगितली ना, ती सायकोलॉजिकल आणि न्यूरोलॉजिकल आस्पेक्टनी बघितलं तर वयाच्या 14व्या वर्षापर्यंत मुलाला ती समजूच शकत नाही. हो, पण मग आता मला सांगा ताई की तुम्ही जेव्हा तुमच्या मुलाला जो शाळेत शिकत होता आणि तुम्ही म्हणालात की तुम्हाला दुसरीत असताना जाणवलं की त्याची ही काहीतरी लर्निंग डिसेबिलिटी आहे, बरोबर? तुम्हाला पण हा पॉईंट जे म्हणता आहेत की मुलाला कुठेतरी शिकवलं पाहिजे तुमच्यासमोर, तुमच्याप्रमाणे की जेव्हा तुम्ही जय कृष्णमूर्ती वाचलेत आणि तुम्हाला कळलं की अरे असं पण काहीतरी आपण करू शकतो, मुलाला वेळ दिला पाहिजे, पण किती शक्य असतं त्या वेळेला, त्या वयाला आणि त्या कंडिशन्समध्ये? जेव्हा आपण डिसॅबिलिटी म्हणतो तर डिसॅबिलिटी हा, मला असं वाटतं, मी माझं उत्तर देते, हा आपल्या परसेप्शनचा भाग आहे. ऑफकोर्स. ओके. मूल कसं शिकतं, मी एक छोटंसं उदाहरण सांगते. निनाद ज्या वेळेला म्हणजे मुलं त्यांच्या पद्धतीने वाढत असतात. एक इन्सिडन्स सांगते की एकदा त्याने, मला कळलं नाही त्याला काय करायचं होतं. हे कितवीत चाललेलं त्याचं? अगदी रांगत होतं आणि उभं राहायचं ती वेळ होती. ओके. म्हणजे आपण शिक्षणाचे कसे, आपण अशा विषयावर बोलत राहिले की मुलाला शाळेत घालायचे, कारण शाळेतच शिक्षण होतं असं आपला समज आहे. आणि म्हणून मी मुद्दाम इतक्या खालच्या अर्ली स्टेजचं मी उदाहरण सांगते. पंखा कसा चालू होतो आणि दिवा कसा पेटतो हे त्या मुलाचं कुतूहल. तो प्रत्यक्ष करेपर्यंत ह्याचं काय चाललंय ते मला कळलं नाही. त्याने एकदा, मी असेच बसले होते घरात, आम्ही दोघंच जण होतो, आणि त्याने सरसर गेला किचन रूमच्या खाली टेबलाखाली एक टोप ठेवला होता, तो सरकवत आणला. तिथे एक सोफा कम बेड होता, तिथे खाली ठेवला. तिकडनं तो वर चढला, त्याच्यावर स्विचबोर्ड होतं, ते एक रेस्ट असतं त्याच्यावर पाय ठेवून स्विचबोर्ड लावला, लाईट आणि फॅन लागला आणि ह्याने टाळ्या वाजवल्या. हा एक इन्सिडेंट, तो आपल्याला एवढा वेळ नसतो मुलं काय करतात ते बघायला, तर हा पूर्ण मी बघितलं. नंतर माझ्या डोक्यात मी ह्या सगळ्याचं ॲनालिसिस जेव्हा केलं तेव्हा लक्षात आलं की हे किती दिवसापासून ह्याचं चाललं असेल. त्याने कधीतरी दिवा लागताना बघितला आहे, फॅन चालू होताना, आणि हा कसा चालू होतो, त्याच्यासाठी ते असं कसं चालू होतं, ही क्युरिओसिटी झाली. मग नंतर काही दिवस त्याने कोणीतरी बटन दाबल्याच्या नंतर ते सुरू होतं हे त्याच्या लक्षात आलं. त्यात काहीतरी वेळ गेला असेल, त्याच्यामध्ये जर ऑब्झर्वेशन झालं असेल. मग हे सुरू होतं. मग नंतर उर्मी, प्रेरणा, मला हे सुरू करायचं आहे, पण कसं, मी तिथपर्यंत पोचणार कसा, त्याच्यावर रिसर्च सुरू झालं असेल. माझ्यासाठी एका क्षणात घडलेली ती गोष्ट आहे, पण ते सुरू करण्यासाठी त्याने जमवाजमव कशी करून ठेवली होती मनामध्ये की तो तिकडे गेला, त्याने तो टोप कधीचा हेरून ठेवला होता, तो सरकवत आणला, त्याच्यावर तो चढला, आणि एकदा ते कन्फर्म झालं आणि त्याने अचीव झालं, आणि ते त्यांनी अचीव केल्याच्या नंतर त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता, ह्याच्यासाठी आम्ही त्याला काही बक्षीस नाही दिलं. बरोबर. कुतूहल निर्माण होणं, त्याचा निरीक्षण करणं, पाठपुरावा करणं आणि ते अचीव करणं, हीच तर शिक्षणाची प्रक्रिया आहे ना. बरोबर. आणि हे किती अगोदरपासून होते. ह्या ड्राईव्हज आहेत, ह्या निसर्गाच्या आहेत, ह्या सहज प्रवृत्ती आहेत. बरोबर. प्रश्न कधी निर्माण होतो, माझ्या मुलाला काय शिकायचं हे मी ठरवते तेव्हा प्रश्न निर्माण होतो. अच्छा. आणि मी डिसॅबिलिटी त्याला म्हणते, वी आर क्रिएटिंग डिसॅबिलिटीज इन द चाइल्ड. सी, तो टेक्निकल भाग असेल, डिस्लेक्सिक आहे, तो दुसरीत असताना मला पण तोपर्यंत जर शिक्षण थांबलेलं नाहीये. बरोबर. वेगळ्या पद्धतीने त्याचं शिक्षण चालूच आहे. पण तो शाळेमध्ये, नॉर्मल शाळेमध्ये होता ना त्यावेळी? सुरुवातीला नॉर्मल शाळेमध्ये होता. हां. ओके. सो माझं तेच म्हणणं की तो जेव्हा दुसरीत होता तुम्हाला कळलेलं की त्याचं असं आहे, आणि आता हे पण कळतं की तो ज्या शाळेमध्ये शिकतोय
त्यामध्ये त्या गोष्टीकडे लक्ष पण दिलं जात नाहीये. बरोबर ना. तुम्ही 8वी पर्यंत थांबलात की त्याला त्या शाळेतनं बाहेर काढून आपण शिकवायला घेऊया, बरोबर. पण 2री ते 8वी तो त्या शाळेमध्येच होता. नाही, वेगवेगळ्या शाळा झाल्या निनादच्या. अच्छा. 2रीमध्ये तुम्ही वेगवेगळं ट्राय केलं? ट्राय नाही केलं बघा, मी फ्लो मधनं गेले. अच्छा. माझा फ्लो असा होता की मला चॉईस नव्हता, बदलत गेलं. आणि त्यावेळेला माझा जर चॉईस असलं असतं तर डिस्कुलिंग मी केलं असतं. बाय आय हॅड नॉट चॉईस, माझ्याकडे चॉईस नव्हता. मला चॉईस का नव्हता? कारण मी ठरवू शकत नव्हते पूर्णपणे. प्रेशर्स असतात आपल्याला, कुटुंबाचं प्रेशर असतं, समाजाचं प्रेशर असतं. आपण हा नाही, अगदी मी शेवटचं पण मी हिया केला की नाही आता पर्याय नाही, आता मला काढलं पाहिजे, कारण तो सर्वाइव्ह नाही होणार या सिस्टीममध्ये. ओके. पालकांची मर्मदृष्टी काय आहे, नंतर त्यांच्याकडे असलेली संसाधनं काय आहेत, वेळ, पैसा, मनुष्यबळ. तुम्ही वेळ म्हणताय ना, हा मला सर्वात मोठा पॉइंट वाटतो की जेव्हा तुम्ही म्हणताय की मला त्या मुलाला शाळेत टाकायचं नाहीये, मग आता माझ्यासारखं कोण बेसिक असेल, जसं लाईफ नॉर्मल 9 to 5 वाली जी लाईफ असते आपली, तर माझ्याप्रमाणे असं होतं की माझे मित्रपरिवार पण आपल्या मुलांना शाळेत का टाकतायत, कारण त्यांना कुठे वेळ नाही आहे. त्यांना आज अर्निंगसाठी जॉबला जायचं, त्यांना कुठेतरी अर्न करायचं, बिकॉज त्याला कुठे जाऊन मुलाचं पुढे फ्युचर घडवायचं आहे. आणि त्याच्यात आता पैसा हवा आहे, बरोबर. पण मग त्यासाठी मला वेळ हा देऊ शकत नाही, तर मी त्याला शाळेत टाकते. म्हणून मला म्हणायचंय की मला शिक्षणाच्या माध्यमातून मला काय अचीव करायचंय, शिक्षण म्हणजे काय ह्याच्याबद्दलचं स्पष्टता, मर्मदृष्टी जर पालकांकडे असेल तर यू कॅन मेक वेज. आपण मार्ग काढू शकतो त्याच्यातनं. तुम्ही म्हटलं तसं की मी अनेक स्थित्यंतरातनं गेले, माझ्या हातात काही नव्हतं, पण मला काय अचीव करायचंय, मला काय द्यायचंय, शेवटी शिक्षण म्हणजे काय ह्याची स्पष्टता माझ्याकडे असली तर आपण ते मार्ग काढत जातो. पण मग तुम्ही जेव्हा त्या मुलाला 8वीतनं बाहेर काढलं शाळेतनं, तेव्हा तुम्हाला कळलं की शाळा बरोबर शिकवत नाहीये माझ्या मुलाला? शिकवत नाही असं नाहीये, तो त्या सिस्टीममध्ये बसत नाहीये. सिस्टीम त्याला पुरेशी नाहीये किंवा सिस्टीम त्याच्यासारखी नाहीये असं कुठेतरी कळलं. ओके ओके. आणि जी एज्युकेशन सिस्टीम जी चालली आहे त्याच्या शाळेमध्ये, ती तुम्हाला त्याच्या गरजा वेगळ्या आहेत, पटली नाही, त्याच्या गरजा वेगळ्या आहेत, त्या ह्या व्यवस्थेमध्ये पूर्ण होणाऱ्या नाहीयेत. ओके ओके. मला तुम्हाला एक विचारायचं आहे, मी तुमच्याकडे दोघींकडे पण येतो, पण हे जस्ट आता विषय चालला म्हणून बोलून घेतो जशी की हे म्हणतात की सिस्टीम बरोबर, माझ्या मुलगा सिस्टीममध्ये फिट होत नाही, बरोबर. आता ह्या ज्या सिस्टीम्स आहेत, जसं तुमचं स्पेशल स्कूल असो किंवा मग SSC असो, कुठलं बाहेर इंटरनॅशनल स्कूल असो, या सगळ्यांच्या एक सिस्टीम्स आहेत. या सिस्टीम ज्या बनवलेल्या गेलेल्या आहेत त्यामध्ये आपला मुलगा मॅच होणार की नाही होणार हे कसं समजणार? बरोबर. मग मला हा प्रश्न आहे की मी तुला विचारतो, तू या SSC मधनं नॉर्मल शाळेतनं आली आहे, तर तुला हा कधी प्रश्न आला का की तू या सिस्टीममध्ये आहेस, बरोबर. कारण तू तर खेड्यापाड्यात पण सेम SSC बोर्डमध्ये होतीस, तिकडे पण शाळेमध्ये राहिली आहेस, तर तुला कधी प्रश्न पडला की तू सिस्टीममध्ये आहेस की नाही आहेस? सो तू सिस्टीम म्हणजे बोर्डची सिस्टीम म्हणतोस? एज्युकेशन स्टाईल की तुला जे 6-7 विषय, त्याला सिस्टीम म्हणतो ना आपण, 7 विषय, एक्झाम्स, चाचणी परीक्षा, सामाय परीक्षा, तोंडी परीक्षा, आणि मग तुझं ते ग्रेडेशन आणि सगळ्या त्या गोष्टीबद्दल बोलतोय, त्या सिस्टीमबद्दल बोलतोय. की तुला असं वाटलं कधी की तू तर डिफरंट बघितलंस? आय थिंक प्रत्येक सिस्टीमचा मला ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस दोन्ही मिळाले. आणि आय डोंट थिंक मी एकच गोष्ट चांगली असं म्हणू शकेन. म्हणजे मी कारण कन्व्हेन्शनल पण शाळा बघितली, एक्सपेरिमेंटल शाळा पण बघितली, आणि दोन्हीचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आहेत जे आय थिंक समजून घेणं गरजेचं आहे. पण तू म्हणालास तसं की मुलाला कुठल्या सिस्टीममध्ये घालायचं हा मला माहीत नाही माझ्या आईने कसा निर्णय घेतला. कदाचित आपण आत्ता बोलतोय तसं तिचा स्वतःचा एज्युकेशन बद्दलचा अवेअरनेस खूप जास्त होता, कारण ती या क्षेत्रातली आहे. तुझी आई टीचर होती, राईट? टीचर म्हणता येईल. ती मोस्टली टीचर्सना ट्रेन करते. टीचर्सना ट्रेन करते. ती कॉन्टेंट डिझाईन करते, करिक्युलम डिझाईन करते. सो ती टीचर्सना, शाळांना ट्रेन करते. शाळांना, इवन कन्व्हेन्शनल शाळांना वेगळ्या पद्धतीने मुलांना कसं शिकवलं पाहिजे ह्याच्यावरती काम करते. सो मे बी तिचा हा अवेअरनेस होता, त्याच्यामुळे तिला कुठल्या शाळेत कधी कसं घालायचं हा निर्णय घेता आला असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ताई म्हणाला तसं फ्लोमध्ये आय थिंक ते घडत गेलं. पण मला असं वाटतं की मी SSCच्या स्टँडर्ड शाळेमध्ये कन्व्हेन्शनलमध्ये गेले, तो एक्सपिरियन्ससुद्धा खूप अमेझिंग होता. कारण त्यांनी मला खरं जग आणि आयुष्य कसं आहे हे दाखवलं.
पण तू ते खेड्यापाड्यात होतीस म्हणून तू म्हणतेस की नाही, मी जिल्हा परिषदेच्या शाळेत पण 1 वर्ष होते. मी एका अंबरनाथ मधल्या एका प्रायव्हेट एडेड शाळेमध्ये पण होते, जिथे खूप मध्यमवर्गीय घरांमधली जी 9 ते 5 आई बाबा काम करतात अशा घरांमधली आणि कदाचित खूप वेगळं वेगळं एक्सपोजर असणारं नसणाऱ्या घरांमधनं आली आहेत. सो मी त्या ह्याच्यातनं म्हणते. पण आय थिंक त्या शाळांनी मला शाळेनंतरचं खरं जग कसं असेल हे दाखवायला खूप मदत केली. काही एक्झाम्पल देऊ शकतील, उदाहरण काही? कॉम्पिटिशन. म्हणजे मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये होते, मला तेव्हा खूप भारी वाटायचं, कारण तिथे लोकांना वाटायचं की ही शहरातनं आलेली मुलगी आहे आणि म्हणजे हिच्याकडे म्हणजे माझी छोटीशी गोष्ट सुद्धा खूप सेलिब्रेट व्हायची आणि मला कळायचं नाही की हे खूप माझ्यासाठी सहज आणि नेहमीचं आहे. पण हा जो डिफरन्स आहे ना शहरातला, खेडेगावातला, छोट्या गावांमधला, ही रियालिटी सुद्धा आहे. आय थिंक ही समजून घेणं गरजेचं आहे. मी एक्सपेरिमेंटल शाळेमध्ये गेले, अक्षरनंदनमध्ये होते, तिथे सुद्धा मला वेगळ्या पद्धतीने त्यांनी जग समजून घ्यायला मदत केली. पण कॉम्पिटिशन असते, एक कोणीतरी पुढे जाणार असतं, विविध प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात, त्या कधी ना कधीतरी जर का तो पाथ निवडायचा असेल आणि तू कितीही ऑल्टरनेट पाथ निवडलास पण तू कधीतरी ॲट सम पॉईंट येशील, म्हणजे याच जगात जगायचं आहे. एक्झॅक्टली. सो कॉन्टेक्स्टचा रेलेव्हन्स बिल्ड करण्यासाठी आय थिंक मला या दोन्ही प्रकारच्या शाळांनी मदत केली. आय डोंट थिंक इट्स जस्ट एक्सपेरिमेंटल ऑर कन्व्हेन्शनल. ओके. मग मॅम तुम्ही तर आता म्हणजे अशा शाळेत शिकवत आहे की ज्या शाळेचा पूर्ण सिस्टम म्हणजे जी रेग्युलर आमची जी शाळा आम्ही जसं वाढलो पहिले ते 10वी तशा तर शाळा नाही आहेत आणि तुम्ही त्या शाळेमध्ये आता टीचर आहात. तर या शाळा काय असतात? म्हणजे मला तुम्ही सांगायला पाहिलं की या बिकॉज मला काहीच माहिती नाही शाळा कशा रन होतात या आणि काय यांचं पर्पज आहे या शाळेचं आणि तुम्ही कसं बघताय मुलांना? ओके. सो आमची जी सिस्टम आहे ती पहिला पॉईंट जो यांनी मांडला की प्लेच्या माध्यमाने शिक्षण आलं पाहिजे, दॅट इज द बेस ऑफ आवर एज्युकेशन. वर्ल्ड ऑफ एज्युकेशनचं बेस आहे की मुलांनी प्लेफुली सगळं शिकावं. अच्छा. म्हणून खास करून जेव्हा पहिले 7 वर्ष जेव्हा मुलाचे असतात तेव्हा फिजिकल डेव्हलपमेंटवर जे लक्ष आपण देत नाहीत एरवी शाळेत, ते ह्या शाळेत दिलं जातं. कारण त्यावेळेला जेव्हा फिजिकल डेव्हलपमेंट होत आहे तेव्हा मेंटल डेव्हलपमेंटची गरज नाही आहे. म्हणून त्या मुलांना तेव्हा आपण खूप खेळ देऊया आणि खेळाच्या माध्यमाने शिकणं होतंच, हे प्रूव्ड आहे आणि तुम्हीही सांगताच ते आणि ते होतंच. सर जर प्लेफुली होतंय तर मग मेंटल प्रेशर द्यायची गरजच नाही आहे. पण मग तुमच्याकडे कसं चालतं शाळा? म्हणजे सकाळी मुलं आली की काय करतात? हो, सकाळी मुलं आली का आमचा एक मॉर्निंग सर्कल असतो, म्हणजे वेअर वी गिव्ह देम अ लिटल बिट नॉलेज अबाउट व्हॉट इज गोइंग ऑन अराउंड देम. म्हणजे एक ब्लॉकमध्ये काहीतरी आम्ही त्यांना गाणी म्हणून शिकवतो. शिकवत नाही, आम्ही गाणी म्हणतो तेही म्हणतात आमच्या बरोबर. काही म्हणजे तू का बोलत नाहीये, तू का सिंग करत नाही, असं काही नाही. मी गातीये, तुला गायचं असेल तर तू गा. आणि गाणी एवढी इंटरेस्टिंग असतात का हळूहळू ते येतात. सेकंड इज द प्ले. प्ले खूप महत्त्व दिलं जातं त्याला. आम्ही चक्क त्यांना आउटडोअर प्लेमध्ये 50 मिनटं ते 1 तास खेळत असतात मुलं. तो झाला आउटडोअर प्लेचा टाईम. मग ऑफकोर्स फ्रूट टाईम असतं. मग ॲक्टिव्हिटी ऑफ द डे. नाव ॲक्टिव्हिटी ऑफ द डे इज व्हेरी फोकस्ड ऑन जस्ट गिविंग देम ग्रोस मोटर स्किल्स अँड फाईन मोटर स्किल्स, नथिंग इंटलेक्च्युअल. म्हणजे आम्हाला ते इम्प्रूव्ह करायचं कारण आमचं फोकस तोच आहे. कारण त्यांचं फिजिकल डेव्हलपमेंट पूर्ण होईल तेव्हा दे विल गेट हंग्री फॉर अकॅडमिक्स. म्हणजे हा वेळ आम्ही त्यांचं हेच फक्त डेव्हलप करणार आहोत. देन कम्स द इंडोर प्ले. इंडोर प्लेमध्ये रेस्ट्रिक्टेड एरियामध्ये खेळायचं, रेस्ट्रिक्टेड वस्तूंशी खेळायचं आणि त्याच्यात काहीतरी अनस्ट्रक्चर्ड टॉईजला कसं मी उपयोग करणार आहे ते स्वतःच फिगर आउट करतात. आम्ही त्यांना काही सांगत नाही. ॲज अ टीचर माझं काम असतं फक्त बघणं आणि त्यांना ऑब्झर्व करणं. ते त्यातल्या त्यात काही म्हणजे एक ब्लॉक आहे साधा लाकडाचा, तो आज माझ्यासाठी सँडविच आहे, उद्या ती कार होते. त्याला ते कसं वापरायचं ते स्वतःच फिगर आउट करतात. सो दॅट इज अ व्हेरी प्लेफुल मीडियम ऑफ गिव्हिंग एज्युकेशन. दॅट्स हाऊ वर्ल्ड ऑफ एज्युकेशन इज. पण मग जेव्हा तो आता हेच ज्युनियर केजी आणि सीनियर केजी, हे किंडरगार्टन सिस्टम असणार, जेव्हा मुलगा मोठा होईल तेव्हा मग बाकी जे ऍक्च्युअल जे मार्केट आहे त्यासाठी रेडी कसं करणार? अभ्यास तोच होणार आहे. द स्कूल में पिकअप एनी बोर्ड का बुक्स, कोणी कुठलाही बोर्ड असतो. फॉर एक्झाम्पल 4th मध्ये फ्रॅक्शन्स शिकवले जातात एरवी कन्व्हेन्शनल शाळेत, तर ह्या शाळेत पण तसंच आहे. पण ते फ्रॅक्शन्स कसे शिकवले जातात? फ्रॅक्शन शिकवण्यासाठी अक्षरशः एक केक आणला जातो क्लासमध्ये. मग तो कापला की हा हाफ, परत कापला तर तो 1/4. सो इजंट दॅट मोर पाय चाटला ऍक्च्युअली पाय आणताय.
म्हणजे हा सांगायचा उद्देश हाच की प्लेफुली मुलांना एज्युकेशन देता येतं आणि हे शक्य आहे. पण मग ही मुलं पण ह्यांना 10वी-12वी असते? हो हो अगदी सगळं. ओके, म्हणजे 10वी-12वी फक्त यांचं. आणि मग ते हा बोर्ड कुठला असणार? म्हणजे वर्ल्ड ऑफ एज्युकेशन इज जस्ट अ वे ऑफ एज्युकेटिंग, इट इज नॉट अ बोर्ड. अच्छा, एक पद्धत आहे शिकवण्याची की फ्रॅक्शन्स शिकवायचे, पण त्याला किती प्लेफुली आणि किती आरामात शिकवलं मुलाचा बोर्ड कसा सिलेक्ट होणार की कुठल्या बोर्डातनं पास झालाय? सो बोर्ड असं नाही आहे मोस्ट ऑफ स्कूल्स आत्ता तरी, कारण वर्ल्ड ऑफला ॲज सच करिक्युलम वाईज इट इज नॉट एक्सेप्टेड. सो म्हणून त्याच्यासाठी ते लोक काय करतात की अफिलिएट करतात विथ वन ऑफ द CBSE किंवा, पण 8वीपासून त्याची तशी तयारी केली जाते. शिकवण्याची पद्धत अशी आहे की त्याला बोर्डासाठी रेडी केलं जातं. SSC बोर्डचं पण एक वेगळं एज्युकेशन स्टाईल आहे, CBSEचं वेगळं आहे, इंटरनॅशनल बोर्डचं सिलेबस वेगळा आहे. तो सिलेबस कसा ठरवता की हा सिलेबस या मुलासाठी आहे? ते मग स्कूल डिसाईड करते, पर्टिक्युलर स्कूल, की आम्हाला ह्या पद्धतीचं घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल साऊथच्या ज्या स्कूल्स आहेत त्या CBSE बोर्ड्सला एक्सेप्ट करतात, कारण तिकडे CBSE स्कूल्स जास्त आहेत. मुंबईच्या शाळेंनी IGCSE ऑप्ट केलंय, तर ते शाळेवर डिपेंड करतं. वर्ल्ड ऑफ शाळा असं नाही होत की अरे मी आता 8वी पर्यंत मस्ती मजा करत होतो, आता मला सडनली अभ्यासाला बसवता नाही. अगदी 8वीत नाही, 5वी-6वी पासून ती तयारी सुरू होते. जराशी ट्रान्झिशन, पण व्हेरी स्मूथ ट्रान्झिशन असतं. ओके. आणि अभ्यास पहिलीपासून सुरू होतो. अच्छा, मग पुस्तकं येतात? हां, म्हणजे पुस्तकं पण कशी, टेक्स्टबुक्स ते स्वतः क्रिएट करतात. अच्छा. हां, अभ्यास सुरू होतो, नाही असं नाही. सो 7 वर्षापर्यंत त्यांनी खूप खेळून घेतलं, पोट भरून खेळून घेतलं. नाव द्या हंग्री फॉर एज्युकेशन. आता त्यांना भूक लागली, आता मला अभ्यास करायचा आहे. मग पहिलीत हळूहळू तो इंट्रोड्यूस होतो. आणि ट्रस्ट मी वेन आय से दिस की पहिल्या 3-4 महिन्यातच त्यांचं ते रेडी होतं. अच्छा, म्हणजे दे आर रेडी विथ देअर ABCDs, देअर नंबर्स. परीक्षा होते? नाही, परीक्षा नाही होत. परीक्षा नाही होत हो, पण त्यांचे जे वर्क असतं ते बघून आपल्याला कळतंच की मुलांनी किती ग्रास केलंय. ओके. कारण ते त्यांनी स्वतः बनवलेलं आहे. ओके. आणि मग मुलांना ग्रेडिंग होतं कुठलं, कसं काय होणार ते? नाही. मग मुलाला कळणार कसं की तो चांगलं करतोय वाईट करतोय? अगेन त्यांच्या त्या बुक्स वरनं. म्हणजे एका टीचरला फक्त जज करायचं की ह्याला किती समजलंय, किती नाही समजायचं, किती नाही समजलंय, मला ह्या मुलावर किती काम करायचंय अजून. मग यात टीचर खूप इम्पॉर्टंट आहे. खूपच. कारण मला ना हा एक प्रश्न आहे की मी ज्या बालमोहन शाळेत शिकायला होतो तेव्हा तसं असतं की काही टीचर्सची नावं अशी फेमस असते की हे टीचर्स इकडे शिकवता आहेत म्हणून या शाळेत ऍडमिशन घेतली पाहिजे. कारण शाळा तर काय एक फक्त स्ट्रक्चर आहे, त्यामध्ये जे टीचर्स आहेत ते कुठेतरी ते इम्पॉर्टंट आहेत. आणि मला वाटतं तुमच्यासारखे पण पेरेंट्स आज का शाळेतनं मुलांना बाहेर काढतात, कारण टीचर मिळत नाहीये ते आणि ते टीचर नाहीत म्हणून आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागते का? तर असं आहे का की टीचर नाही आहेत म्हणून तुम्ही शिकवताय? याच्यामध्ये ना आत्ताच्या सगळ्या चर्चेमध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे आले, ते मला थोडेसे जरा स्पष्ट करून सांगायचे. अजून आपण एका गोष्टीकडं आता बघितलं पाहिजे की शिक्षण म्हणजे नक्की काय, हे शिक्षणाची व्याख्या काय. ओके, जसं तेजांनी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या शाळांमधून शिक्षण घेतलं. यांनी शिक्षणाची एक पद्धत सांगितली, त्यांनी मुलाचं शिक्षण पद्धतीमध्ये सूट न होणं याच्यावर कमेंट केला. बरोबर. पण ॲट द एंड ऑफ द डे शिक्षण म्हणजे नक्की आहे तरी काय? बरोबर. तर मला असं वाटतं की इट्स अ व्हेरी सिम्पल थिंग की माझ्याकडे जे काही स्किल्स आहेत याचं मॅनिफेस्टेशन, म्हणजे ॲज अ पॅरेंट नाही, एक मूल म्हणून माझ्या क्षमता काय आहेत या क्षमता जगापुढे मांडायचं एक माध्यम म्हणून आपण शिक्षणाकडे बघितलं पाहिजे. ओके. ॲक्च्युली हीच व्याख्या युनिसेफची पण आहे आणि हीच व्याख्या आपल्याकडे स्वामी विवेकानंदांनी पण सांगितलेली आहे. अच्छा. त्याच्यानंतर दुसरा एक याच्यामध्ये हा महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा होता की शिक्षणाचा विचार करत असताना आपण वारंवार हे बघतोय की त्याच्या परीक्षेचं काय, बरोबर, मार्कांचं काय. बरोबर. तर इथं एक अजून महत्त्वाचा मुद्दा येतो की ज्याला थोडासा त्यांनी स्पर्श केला की हे मार्क, ही सर्टिफिकेट्स हे कुणासाठी आहेत. बरोबर. म्हणजे जेव्हा डॉक्टरकडे रिपोर्ट घेऊन जाता तेव्हा तो पेशंटची ते जबाबदारी आहे डायग्नोसिस करणं, रिपोर्टच्या बेसिसवर की डॉक्टरची जबाबदारी आहे. बरोबर. म्हणजे ही शिक्षकाची जबाबदारी आहे की मुलाला अजून आपण काय दिलं पाहिजे, काय पाहिजे. हे मुलांसाठी काहीच नाही आहे. बरोबर. त्यांनी 10% मार्क मिळवले का 99% मार्क मिळवले, हा त्या प्रोसेसचा एक भाग आहे, हे आपल्याला याच्यामध्ये समजून घेतलं पाहिजे. बरोबर. तर तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा जो तू आत्ता म्हणालास की मग शिक्षकच चांगले नाही आहेत म्हणून आपण या सिस्टममधून बाहेर पडतोय का, तर आपण असं एक थोडंसं चर्चेला एक वेगळं रूप द्यायचा प्रयत्न करूया की शाळा वर्सेस अल्टरनेटिव्ह एज्युकेशन असं न बघता शाळा ही एक व्यवस्था आहे, ती पण आपण स्वीकारूया, व्यवस्था तिथं राहीलच.
बरोबर. पण त्याचबरोबर त्या व्यवस्थेमध्ये ज्यांना स्वतःला सूट करता येत नाही, बरोबर, त्यांच्यासाठी आपण वेगळं काय देतो. बरोबर. म्हणजे मला मुलाला शाळेत नाही टाकायचं, तर मग तुम्ही मला काही देणार आहे का? बरोबर. तर आमच्याकडे देण्यासाठी या एवढ्या गोष्टी आहेत. बरोबर. हे आपण सांगायचा तिथं प्रयत्न करूया. बरोबर. ओके, आता याच्यामध्ये गुरुची भूमिका काय किंवा शिक्षकाची भूमिका काय? तर मला वाटतं की आपण एखाद्या बोगद्यामधून चाललेलो असू तर समोर मशाल धरून जाणारा जो आहे तो टीचर आहे. तो टीचर आहे. बरोबर. त्याला या प्रोसेसमध्ये कुठंच लुडबुड करायची नाही आहे. हम्म. ते मुलं स्वतः करणार आहेत, ते निसर्गतः इक्विप्ड आहेत हो. त्याच्यासाठी. तर आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की हे सगळं ॲक्वायर करण्यासाठी, हम्म. शिक्षण ॲक्वायर करण्यासाठी लागणारं वातावरण, हम्म. ऑप्टिमायझिंग कंडिशन्स काय आहेत या समजून घेऊन त्या आपल्याला तिथं उभ्या करायच्या. बरोबर. मग हे गुरु म्हणून जे कोणी करतात, हां. जसं तू बालमोहनचं म्हणालास, हां. बालमोहनमधले काही शिक्षक मला माहिती करायचे, इनामदार सर हो, हो, माहिती असतील, जाधव मॅडम. आणि आम्हाला ॲज अ सगळे ड्रामावाल्या तर आमच्या विद्यार्थी होत्या Yes. ज्यांनी आम्हाला अख्खं वेगळंच एक विश्व उघडं करून दिलं की बाबा तुम्ही ॲक्टिंगमध्ये जा. आणि आज जे Right. प्रिया बापट असेल, स्पृहा जोशी असेल, सगळ्यांचं बोलण्यामध्ये विद्यार्थ्यांचं नाव असतंच. येस, कारण टीचर होत्या, त्यांनी आम्हाला वेगळं एक विश्व दाखवलं. करेक्ट. सो तसं इम्पॉर्टंट आहे टीचर्स. सो आपण याच्यामध्ये असं मला माहीत नाही आईन्स्टाईनच्या नावावर खपवलेलं आहे का खरंच आईन्स्टाईन म्हणालेलं आहे, पण असं म्हणतात की तो असं म्हणाला होता की अशी कुठली गोष्ट असेल की जी तुम्ही शिकवू शकता तर ती शिक्षण नाही. अच्छा. शिक्षण ही अनुभवायची गोष्ट आहे, ओके. एक्सपिरियन्स करायची गोष्ट आहे ओके. आणि आत्मसात करायची गोष्ट आहे. ती शिकवायची गोष्टच नाही. नाही आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी आठवून बघा, आपल्याला तेच शिक्षक आवडत होते जे आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या मागे उभं राहत होते. बरोबर. फ्रीडम पण देत होते थोडंसं. येस. म्हणून शिक्षक म्हणून माझी भूमिका अगदी सोपी आहे की जिथं मला मुलावर विश्वास ठेवायचा आहे हम्म. आणि त्याला शिकण्यासाठी बाबा काय साधनं लागतील, हां. काय वातावरण लागेल, कुठल्या संस्थेमध्ये घेऊन जावं लागेल, हां. कुठल्या माणसाशी ओळख करून द्यावी लागेल, हे आपल्याला फक्त करायचं आहे. आणि हे करण्यासाठी तू म्हणाला की आता पालक म्हणून मग माझ्याकडे तर वेळ नाही आहे. बरोबर. मी 9 ते 5 मी स्वतःच 9 ते 10 जॉब करतो. म्हणजे 9 ते 5 आजकाल राहिलेले उरलंच नाही. नव्हतं पाच ती जुनी म्हणायला हे झाली, आहे. मीच झालं ते. येस, 9 ते 10 जॉब करतो. माझी मिसेस जरी घरी असेल तिला घरातली कामं पण करायची, बाकीच्या हां. गोष्टी पण बघायच्या. बरोबर. मग इथं मी जो सांगितलं सोशिएबिलिटी, याच्यामध्ये एक अशी स्टेबल कम्युनिटी आपल्याला उभी करावी लागते, डेव्हलप करावी लागते हां. की ज्या कम्युनिटीमध्ये मुलं विश्वासाने इमर्स होऊ शकतील, तिथं जाऊन शिकू शकतील. मग ही लर्निंग स्पेसेसच्या माध्यमातून उभी राहत असेल, वॉर्ड्रॉपसारख्या, कृष्णमूर्तींसारख्या, अक्षरनंदनसारख्या शाळा अशी कम्युनिटी तयार करत असतील, हां. किंवा समजा आपण असे 5 पालक आहोत हम्म. जे आपण समविचारी आहोत, आपण ठरवलेलं आहे की आपल्या मुलांना एका वेगळ्या मार्गाने शिकवायचं आहे. हम्म. तर हे 5 पालक एकत्र येऊन अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी घेऊ शकतात. अच्छा. आणि आम्ही असंच केलेलं आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये काय होतं की आज समजा एक मुंबईमध्ये गोरेगावला वर्ल्ड एक्झिबिशन सेंटरला एक छान एक्झिबिशन लागलेलं आहे हां. जे मुलांनी बघितलं पाहिजे, हां. एक्सप्लोर केलं पाहिजे. हां. मी तर आज जॉबला जाणार आहे, बरोबर. पण 5 दिवसांपैकी म्हणजे एक पालक त्या दिवशी रजा घेऊ शकतो. बरोबर. तो 5ही दिवस घेऊ शकत नाही आठवड्यातले. बरोबर. मग त्या दिवशी तो रजा घेतो आणि या 5ही मुलांना तिथं घेऊन जातो. ओके. याला आम्ही कम्युनिटी पॅरेंटिंग म्हणतो. हे तर ट्रायबलमध्ये एवढं आहे, म्हणजे पाड्यांमध्ये जे असतात तिथे तर ते आम्ही- तो मुलगा अख्खा गावाचा असतो, येस, त्या मुलाला आई बाबा नसतात, त्याला सगळे शिकवणार आहेत. आता करेक्ट. तुम्हाला माहिती आहे का, आम्ही ह्याच्या आधी जो पॉडकास्ट केला ना की मुलाला जन्म दिला पाहिजे की नाही पाहिजे, त्याचं कन्क्लुजन हे होतं की तो मूल आपलं असो किंवा दुसऱ्याचं असो, ते मूल ही सगळ्यांची जबाबदारी आहे. एक्झॅक्टली. आणि जेव्हा हाच विचार सगळ्यांमध्ये येईल, कारण जसं तुम्ही म्हणाला की शिक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन आहे, येस, आणि तो पहिलं कोणाला बघतोय तर तो पहिलं आपल्या सगळ्यांना बघतोय एक्झॅक्टली. आणि आपल्या वागण्यांमधनं शिकणार आहे. राईट. तर याच्यामधनं मला कधी कधी ना, म्हणून टीचर्सचं पण काय वाटतं, कारण आपल्याकडे असं एक होतं की टीचिंग जॉब म्हणजे कम्फर्टेबल जॉब. म्हणजे आपल्याला उन्हाची सुट्टी मिळणार, आपल्याला सगळ्या सणावारांची सुट्टी मिळणार, आपल्याला बँक हॉलिडेज मिळणार आहेत, आणि आपण 2:30 नंतर घरी जाणार. सो त्यामुळे या प्रोफेशनला पण खूप एकदम हलक्यात बघणं झालंय. म्हणजे ज्यांना लाईफमध्ये आता सातचं की जर असं सेटल व्हायचं आहे आणि मला जास्त कुठे दगदग नाही करायची आहे, चल मी टीचर बनते. सो हा पॉईंट ऑफ व्ह्यू तुमच्यासमोर किती वेळा आलाय का?
मी स्वतःच ते केलं आहे. सो कॉर्पोरेटमधनं जॉब करून जेव्हा माझी मुलगी झाली तेव्हा आता काय करायचं, घरात तर बसायचं नाही कारण सवयच नाही आहे घरात बसायची, काहीतरी करायचं आहे. ओके फाईन, टीचिंग सर्वात सोपं ऑप्शन आहे. मी तशीच सुरुवात केली आहे माझ्या ह्या जर्नीला. बरोबर. पण जेव्हा ह्याच्यात मी मुरले तेव्हा मला समजलं की अच्छा हे जग खूप महत्त्वाचं आहे लोकांसाठी. ॲज अ टीचर माझा रोल खूप रिस्पॉन्सिबल आहे. एक आईचं जसं महत्त्व असतं घरी तसं एका टीचरचं महत्त्व असतं शाळेत. सो आय एम फॉर 3 hours आय एम अ मदर टू दॅट चाइल्ड. नाईस. सो मला काय त्याला द्यायचं आहे, किती द्यायचं आहे, कसं द्यायचं आहे, हे सगळे प्रश्न मला बसून मांडावे लागतात. बरोबर. ह्या मुलाची गरज काय, त्या मुलाची गरज काय. मी असं ऐकलं की तुमच्या शाळेमध्ये तुम्ही कधी कधी पेरेंट्सशी आपल्या मुलांच्या ओराबद्दल बोलतात. हो. की मुलगाचा ओरा काय आहे, तर हे काय आहे म्हणजे? वर्ल्ड ऑफ एज्युकेशन इज व्हेरी स्पिरिच्युअल दॅट वे. स्पिरिच्युअल नाही, होलिस्टिक म्हणू शकतो. कारण आम्ही म्हणजे आम्ही फक्त त्या चाइल्डला नाही बघत, आम्ही अगदी त्याच्या सोलपर्यंत जातो. अच्छा. की तो कुठून आलाय, काय घेऊन आलाय त्याच्याबरोबर, पास्ट लाईफचं काही बॅगेज आहे का, या लाईफचं काय बॅगेज घेऊन आलंय, ते सगळं जाणल्यानंतर आम्हाला कळतं की आम्हाला त्या मुलाशी कसं वागायचं आहे. ओके. फॉर एक्झाम्पल जसं ह्यांनी सांगितलं की ह्यांच्या मुलांना डिसेबिलिटी होती असं त्यांना कळलं, तर हे डिसेबिलिटी खूप लवकर जर ओळखून आणली तर खूप बरं होतं. आणि हे आम्हाला कळतं जेव्हा, तेव्हा आम्ही त्या मुलाला काय स्पेशली देऊ शकतो वेगळं ते आम्ही ठरवतो. ओके ओके. दॅट इज वाय इट इज अ व्हेरी बिग जॉब. म्हणजे मग हे तुम्ही ठरवता कसं की ह्याचं सोल किंवा ह्याचं जे ओरा आहे व्हॉट इज दिस, म्हणजे हे कसं येतं? मुलांच्या वागण्यावरनं ते कळतं. काही म्हणजे हॅव यू प्रॉडिजीज तर सगळ्यांनी ऐकलेच आहेत. Prodigies are actually very old soul who bring something from their past life. आणि तेव्हा ते इतके लवकर असं असतं. म्हणजे पास्ट लाईफ मध्ये किती लोक विश्वास करतात तो एक वेगळाच चर्चा आहे. हो, तो एक वेगळाच आहे. पण लाईफ सायकल आहे, आपण मरतो, आपला सोल वरती जातो आणि परत जन्माला येतो. पण गेल्या जन्माचं काहीतरी ते घेऊन येतं नेमकं. हे रुडॉल्फ स्टायनरनी आपल्या एज्युकेशनमध्ये सांगितलं. आणि बाय द वे हे आपल्या बऱ्याच काही बुक्समध्ये पण लिहिलेलं आहे. ओके. सो सोल जेव्हा परत येतं तेव्हा काहीतरी ते घेऊन येतं, कधी चांगलं कधी वाईट. हो अगदी. काही मुलं एवढी हुशार असतात, म्हणजे एवढ्या लहान वाद आम्हाला पण सरप्राईज होतं का एवढा कसा हुशार. अच्छा गेल्या जन्माचं काहीतरी घेऊन आलंय. हा, म्हणजे ह्या मुलाचं एवढा का सफरिंग आहे, का सगळंच त्याच्या लाईफमध्ये विस्कळलेलं आहे. अच्छा, ही इज गॉट दॅट डेस्टिनी फ्रॉम पास्ट लाईफ. पण मग त्याला तुम्ही डील कसं करता? खूप प्रेमाने. अच्छा. वेदर इट इज अ ब्रिलियंट चाइल्ड त्यालाही प्रेम लागणारच आहे, आणि वेदर इट इज अ सॅड चाइल्ड त्यालाही प्रेम लागणार आहे. प्रेम हे बेस आहे. काहीही करून घेण्यासाठी प्रेम हा बेस आहे. तर ते जेव्हा आम्ही त्याला देतो, अगदी आईसारखं देतो, तेव्हा त्याला कळतं की अच्छा हे तर अगदी माझ्या आईसारखं आहे, आय एम कम्फर्टेबल हिअर. आणि मग त्यांची जी शिकण्याची जी स्पीड आहे ती वाढते का हे तर माझ्या घरसारखं आहे, आय एम कम्फर्टेबल हिअर. पण ताई तुम्हाला आता हेच जो गोष्ट आहे, तुम्ही काय बोलणार? माझा एक अनुभव सांगते. मला पास्ट लाईफ आणि प्रेझेंट यापेक्षा आपण अगदी नॉर्मल नेहमी असतो ना, मी एक अगदी ह्यांनी सांगितलं तेव्हा तसा अनुभव सांगते. मी जेव्हा एक्सपेरिमेंटल स्कूलमध्ये होते वसईच्या, 10 मुलं होती, पहिलीचा वर्ग होता, 10 मुलं होती. आणि आमच्याकडे बेंच वगैरे असं काही नाही, छान गोल बसायचं, हे फ्रीडम होतं. तुम्ही आता टीचिंगवरती आला, तुम्ही टीचिंग करता ना सध्या? सध्या मी माझं स्वतःचं एक व्हेंचर चालू केलं आहे. पण त्याच्या मी तर ह्या एक सांगते, इतका खूप वेगळा आहे. म्हणजे आपण तर साहिल म्हणून मुलगा होता, आणि मी म्हटलं तसं की इंग्रजी माध्यमाचं फॅड त्यावेळेला, आणि सगळेजण इंग्रजी माध्यमामध्ये, आणि हा कोळी कम्युनिटीचा मुलगा होता. आणि त्याच्या घरी कदाचित शिक्षणाचं ची पार्श्वभूमी नसेल. आणि जेव्हा तो वर्गात यायचा ना, तेव्हा तो प्रचंड घाबरलेला असायचा. इतका घाबरलेला असायचा की तो थरथरायचा. कधी कधी पॉटी त्याच्या पॅन्टमध्ये व्हायचे. पण आमचे सर इतके चांगले होते ना की त्यांनी कधीच त्याच्या आत्मसन्मानानं धकाल, त्यांनी स्वतःच्या हाताने धुतलेले आहेत त्याचे कपडे. इतकं छान होतं. पण मी एकच केलं बरं का, सगळीजणं मुलं आहेत ना, तर टीचरला ना असे हात धरायला यायचे, तुमचा हात धरायला नंबर लागायचा की मी टीचरचा हात धरणार, मी टीचर. आणि तो एकटा मुलगा असा होता की तो कधीच असं बसायचा, असा काहीतरी व्हायचा. माझ्यासाठी एकच गोष्ट होती माहिती आहे का, सगळी मुलं धावत येतात ना, तसा त्यांनी माझा हात पकडला पाहिजे. दॅट्स द ओनली थिंग आय वॉन्टेड. मी त्याच्यावर काम केलं म्हणजे काय की गणिताचे प्रश्न आहेत तर साहिलचं नाव घालायचं, किंवा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यासाशी
त्याला आणत गेले त्या सगळ्या सिनारिओमध्ये नाव असं सगळं. आणि ज्या वेळेला त्याचं जे काय इमोशनल मेंटल जे काय बॅरियर होतं ते हळूहळू कमी होत आलं. आणि ज्या वेळेला म्हणजे हे अमेझिंग आहे, मला हा मी अनुभव सांगते, ज्या वेळेला तो मुलगा येऊन माझा हात पकडायला लागला, माझ्या दृष्टीने तो प्रवास सुरू झाला. आणि यू वोंट बिलीव्ह की लॉर्ड्स म्हणून एक मुलगा होता की तो पहिला असायचा मॅथ्स वगैरे सोडवणार, त्याचा हा बॅरियर नाहीसा झाला. आणि ज्या वेळेला मी बोर्डवर गणित किंवा काही घ्यायचे, ही वॉज द फर्स्ट टू आन्सर. विल यू इमॅजिन? आणि म्हणून मी सांगते की जर रेमेडी काय, आता मी रेमेडियल एज्युकेशन मला खरंच नाही वाटत, कारण की आम्ही ना मुलांचा स्वीकार नाही करत, आम्ही कमी पडतो त्यांना प्रेम द्यायला. हा प्रॉब्लेम त्यांचा नाही, हा प्रॉब्लेम आमचा आहे. सो डिसॅबिलिटी सी दॅट इज अ डिफरंट कनेक्शन इन द ब्रेन. अँड आय से, आत्ता तर मी तुम्हाला सांगू का की मला ते गिफ्ट वाटते, माझ्यासाठी ते चॅलेंजिंग होतं, मी एक वेगळं जग बघितलं त्याच्यामुळे, आणि ती एक प्रकारचं गिफ्टच आहे. तुम्ही कसं तुमच्या मुलाला शिकवलं? 8वी ते 10वी जो त्याचा प्रवास होता तर तुम्ही त्याला घरी मुळात म्हणजे मी सांगू का, सुरुवातीपासूनच माझी पद्धत म्हणजे 8वी ते 10वी हा खूप नंतर आलेला होता. मूल शिकतं म्हणजे काय करतं की अनुभवातनं शिकत असतं, ते अनुभव. तर आम्ही जेव्हा मुलांना अनुभव, आणि माझ्यासाठी 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या ज्या आम्ही आमच्या पालकांनी आता कठीण करून ठेवलं. एक म्हणजे भाषेचं माध्यम बदलून. मी म्हणते की ज्या वेळेला मूल मराठी माध्यमातनं शिकतं त्यावेळेला त्याच्या डोक्यावरनं ते प्रेशर नसतं, स्पेलिंग पाठ करणं, ॲबस्ट्रॅक्ट काही नसतं. तर ती लिपी, त्याच्या लिपी ही परत अमूर्त गोष्ट आहे, पण तरी पण त्याचा संदर्भाने त्याला अर्थ लागतो आणि ती मूर्त होते, बरोबर. पण त्याच्या अगोदर त्याला माझ्या नेहमी अगदी सुरुवातीपासून असं होतं की पहिले अनुभव द्यायचे, अनुभव द्यायचे. आणि अनुभव देत देत त्याला फक्त ते मांडायचे असतात. आणि खेळ म्हणजे काय असतं, मूल अनुभव मांडत असतो. कुतूहल कसं असतं, तर जेव्हा मी गणित शिकवलं तर त्याला मी शिकवलं म्हणण्यापेक्षा मी शिकवलं नाही, जेव्हा जेव्हा तो समोरनं यायचं ती जागा त्याची त्या विंडोज ओपन व्हायच्या त्यावेळेला मी फक्त टाकायची. फॉर एक्झाम्पल की रिक्षाने जायचं आहे, तर त्याला मी काय करायची, त्याला पैसे द्यायला सांगायचे. आणि मी कधी कधी सांगायचं की एका वेळेला रिक्षाने जायचं, एका वेळेला चालत यायचं, आणि त्याचे पैसे त्याला द्यायचे. आणि मग ते आपल्याला पैसे द्यायला लागतात, ते कमी होतात. मग एकदा त्यांनी मला विचारलं कमी कसे होतात, तू 1 नोट दिली तर तुला तो एवढे पैसे देतो परत. सो तो क्षण झाला मला त्याला समजावून सांगण्याचा, त्यावेळेला ते क्लेरिफाय करायचं, त्याला ते कॉन्सेप्ट कळलं. तर असं काही बसून नाही शिकणं होत, बरोबर. जाता येता प्रश्न पडतील तेव्हा उत्तरं देणं. मी तुम्हाला खरं सांगू की तुम्हाला परत फॅन्टसी वाटेल ती, पण लहान मुलांची शिकण्याची क्षमता इतकी अफाट असते ना की मी त्यावेळेला त्यांना माझ्या जेव्हा मी शाळा काढली होती तेव्हा डायजेस्टिव्ह सिस्टीम आपल्या आत काय, आपल्याला फक्त त्यांचं कुतूहल जागं करायचं असतं आणि मग ते घ्यायला तयार होतात. एवढंच करायचं असतं. आपण खूप कठीण, सोप्या सोप्या गोष्टी आपण खूप कठीण करून ठेवल्यात, कारण तुम्हाला. आणि नंतर पुढे सुद्धा, म्हणून मी म्हटलं की एकदा मला आपलं स्पष्ट असलं ना आपल्याला काय करायचं आहे, तर किती पण माध्यमं बदलत गेली तरी फरक पडत नाही. माझ्यासाठी काय झालं की हे सिलेबस आहे ना, तर मी 1 वर्ष अगोदर बघायची त्याच्यामध्ये काय काय कंटेंट आहेत. मग आम्ही ते कंटेंट त्याच्या अनुभवातनं द्यायची. आणि बघा प्रायमरीला तर अगदी मी तर म्हणते, जर घर जागरूक असेल, घरातले पालक जागरूक असतील, तर ह्याच्या बाहेरचं शिक्षण नाही आहे, नेहमीच्या जगण्यातलं शिक्षण आहे. आणि ते अनुभव आपण सहज देऊ शकतो. 3रीचा इतिहास होता महाराष्ट्र, आणि इथून तिथपर्यंत जायचं. इतिहास नाही, सॉरी, मी त्याला भूगोल म्हणते की तर आम्ही काय करायचो, आपलं कोकण इकडनं पश्चिम असं जाताना, तर आम्ही गाडीने जाताना प्रत्येक ठिकाणी फक्त ऑब्झर्व करायचं की ही काळी माती, हा पठार, हा संपला, तिकडे कोकण लागलं, तिथे लाल माती, इथे सूर्यफुलं उगवताना दिसायचे, ऊसाचं पीक दिसतंय. हे परत परत बघतायत, तो प्रवास करतायत, तो ॲब्सॉर्ब करतायत. आपण ही पंचेंद्रियांतनं मुलांना जर ॲब्सॉर्ब करू दिलं हे सगळं, त्यांच्या जाणीवा जाग्या केल्या. आणि म्हणून अगोदर शिक्षण म्हणजे काय, मूल कसं शिकतं ह्याची स्पष्टता पालकांना असायला पाहिजे. मग आपण त्या प्रक्रियेतनं मुलांना घेऊन जाऊ शकतो. शिकणं इतकं साधं गोष्ट आहे. आणि एकदा का ते शिकण्याची नाळ जोडून दिली ना आपण, की मग शिकणं ही त्याची तहान होते. आणि मग आपल्याला खूप असं उगाच वाटतं की आपल्याला मुलांसाठी हे एवढं बसून राहावं लागतं, पूर्ण वेळ करायला लागतं. नाही,
नाही करायला लागत, मूल त्याचं ते शिकायला लागतं. आता मी काय केलं पुढे, कारण शेवटी औपचारिक शिक्षणाकडे आणायचं आहे आणि ते पण हे का आणायचंय? कारण तुम्हाला 10वी-12वीतनं जायचं आहे. उद्या आज माझ्या लेकाला कोणी स्वीकारलं नाही, त्याला जेव्हा 86% का 82% मार्क्स मिळाल्याच्या नंतर समाज त्याच्याकडे बघायला लागला, त्याची गरज असते मुलाला. मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की हे जे आहे जे चीड की शेवटी मी सगळं करते पण झक म्हणून तर 10वी-12वी तुम्हाला करायला लागणार, कारण त्याला कोण विचारणार नाही, तर त्याला कोणी विचारणार नाही. पर्याय नाही ना, सिस्टमने पर्याय ठेवलेला नाहीये म्हणून नाहीये. ऍक्च्युली या मतांशी मी थोडासा असहमत आहे. आणि मी इतके दिवस फक्त शाब्दिक असहमत होतो, पण मी आता ते कृतीतून दाखवू शकतो म्हणून मी जास्त कॉन्फिडंट आहे. अरे वा. की अशी काहीच गरज नाही आहे. अच्छा. कसं आहे की आज समाजामध्ये ज्या वाटा निर्माण झालेल्या, अगदी आपण साधं उदाहरण घेऊ की उपजीविकेचाच हा विचार आहे. बाकी बरोबर, म्हणजे बेसिक माणसाचा विचार आहे की याचं करिअरचं काय होणार, हा बेसिक प्रश्न आहे प्रत्येकाचा, कारण पैसा कसा कमवणार. राईट. तर पैसा कमवणं एकदम सोपी गोष्ट आहे. ठीक आहे, उपजीविका करणं ही अतिशय सोपी गोष्ट आहे. अवघड गोष्ट आहे ती एलिमेंट्समध्ये येऊन उपजीविका करणं, आणि हा जो सगळा प्रवास आहे तो त्याच्यासाठी. तर हे आता कृतीतून कसं शक्य आहे हे जर विचार केला तर म्हणजे माझ्या मुलाचं जर का उदाहरण दिलं त्याच्याबरोबरच आम्ही पर्सनल एक्झाम्पल तर त्यांनी 10वीची परीक्षा देण्याच्या आधी त्यांनी व्हॉइस टेक्नॉलॉजीमध्ये एक स्टार्टअप, आता वय काय आहे तो 17 वर्षाचा आहे. ओके. हां. तर तो साधारण वयाच्या 14व्या वर्षी त्याचे एक पार्टनर US मध्ये आहेत. त्याचे पार्टनर? हां, तो को फाउंडर आहे एका स्टार्टअपचा. सो ते व्हॉइस टेक्नॉलॉजीमध्ये काम करतात. सो टेक्स्ट टू स्पीच, स्पीच टू टेक्स्ट याच्यामध्ये ॲप्लिकेशन्स डेव्हलप करतात. त्याचे फील्ड ट्रायल्स आत्ता सुरू आहेत, म्हणजे महाराष्ट्रात वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन तो फील्ड ट्रायल्स करत असतो. म्हणजे पुढे जाऊन सोशलायझेशनचा कधी मुद्दा येईल तेव्हा म्हणजे हा विषय आमच्यासाठी राहिलेलाच नाही. त्याच्यानंतर हे जे मी म्हणालो की 14 वर्षापर्यंत जेव्हा मुलं एक्सप्लोर करत असतात आणि त्यांना जेव्हा त्याची पॅशन सापडते, तर त्याला कळालं की आपली हॅप्टिक्स ही आपली पॅशन आहे. पण हे त्याला तिथपर्यंत पोचला कसा तो? द एक्सप्लोरेशन थ्रू. जसं आता आपण पियर्स म्हणतो ना, तर शाळेतले पियर्स म्हणलं ना की ते नंबर ऑफ 40 असतील, नंबर ऑफ 120 असतील. पण आत्ता हा पूर्णपणे जगाशी कनेक्ट होण्याचा मार्ग तुम्हाला मिळतो थ्रू इंटरनेट. सो तो अनेक जणांशी इंटरनेट थ्रू कनेक्ट झालेला होता. आणि त्याच्यामध्ये त्याला कळालं की व्हर्च्युअल रियालिटी, मिक्स्ड रियालिटी या ज्या गोष्टी आहेत, आणि हे त्याला कसं कळालं तर इट्स अगेन अ नॅचरल थिंग. ठीक आहे, आपले जी काही उत्क्रांतीची आणि सामाजिक रचना आहे त्याच्यामध्ये ही जी मुलं आहेत ना, ती आत्ता समाज ज्या बाउंड्रीवर आहे ना, एजवर, त्या एजवर जाऊन काम करायला सुरुवात करतात. म्हणून आपण गुहेतून इथपर्यंत आलो. ठीक आहे, कोणाला तरी असं वाटलं की आपण समुद्रामध्ये आपलं जास टाकावं, बघावं तरी पलीकडं काय. बरोबर. तर तशी ही मुलं एजवर जाण्याचा प्रयत्न करतात. आपण शाळेच्या माध्यमातून त्यांना अडवतो. सो तसं त्यांनी एजवर जाऊन बघितलं की काय आहे, तर त्याला कळलं की मिक्स्ड रियालिटी हे आहे. सो मग त्यांनी मिक्स्ड रियालिटी, हॅप्टिक्स हे त्याची पॅशन आहे, त्याला कळालं. सो त्याच्यामध्ये त्यांनी काम चालू केलं. सो ॲक्च्युली या जानेवारीमध्ये त्याचं अमेरिकेतली जी MIT युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये एक हॅकॅथॉन होती ज्याच्यामध्ये मेटा, ॲपल यांनी स्पॉन्सर केली. त्यासाठी त्याचं सिलेक्शन झालं होतं, पण अनफॉर्च्युनेटली त्याचा विजा होऊ शकला नाही. त्यामुळे त्याला तिथं जाता नाही आलं. विजाला मार्क विचारले नाही, विजाला म्हणते की तू इथं शाळेत शिकत नाहीस, कॉलेजमध्ये जात नाहीस, तर परत कशाला येशील, तिकडे जाऊन बसला असतो. हे सगळे प्रश्न आपल्याला अडवतात. राईट. तर त्याच्यामध्ये काय झालं की तो म्हणजे आमचा काय म्हणतात, दॅट वॉज नॉट अ प्रॉब्लेम फॉर अस, बिकॉज नेक्स्ट इयरसाठी पण त्याला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. दॅट इज अ डिफरंट स्टफ. पण आज तो त्याच फील्डमध्ये पुण्यात काम करतोय. येस, अप्रेंटिसशिप करतोय ॲट द एज ऑफ 17. येस, त्याची त्याला सॅलरी मिळते. आणि प्लस तो आज ज्याच्यासाठी मुलं 4-4 वर्ष इंटिग्रेटेड कॉलेज वगैरे करून JEE वगैरे देतात, त्याच संस्थेबरोबर तो काही प्रोजेक्ट्स जॉईंट व्हेंचरमध्ये करतो आहे. त्याच्यात VR मधले ॲप डेव्हलप करतो आहे. त्याच्या फील्ड ट्रायल्स सुरू आहेत. त्याच्यासाठी त्याचं मुंबईला येणं जाणं सुरू आहे. आणि हे सगळं बघितल्यावर आम्हाला प्रश्न वाटला की गरजच नाही. म्हणजे 10वी-12वीचं काय कंपल्शन आहे? इफ यू हॅव अचिव्ड समथिंग की जे शिक्षणाचं मी मगाशी ॲक्च्युली काय आलं त्या फ्लोमध्ये मी विसरलो दुसरी व्याख्या सांगायची. ती म्हणजे हे जे काही ज्याला कल्चर म्हणतो आपण, ज्याला समाज म्हणतो, या समाजामध्ये मला एक महत्त्वपूर्ण भूमिका
करावी लागणार आहे, तरच मी सर्वाईव्ह होईन. बरोबर, हे नॅचरल गोष्ट आहे. बरोबर. मग ही महत्त्वपूर्ण भूमिका करायची असेल तर मी काय केलं पाहिजे, याचा शोध घेणं हा सुद्धा शिक्षणाचा उद्देश आहे, शिक्षणाची प्रेरणा आहे. बरोबर. मग त्याला कळलं की आज या कल्चरमध्ये, या टेक्नॉलॉजीमध्ये जर का मी काम केलं आणि त्याच्यामध्ये जर का काही मी डेव्हलप करू शकलो, आज तो ज्यांच्याबरोबर काम करतो त्यांनी त्याला नाही विचारलं की तुझे सर्टिफिकेट घेऊन ये, मार्क्स घेऊन. ते मला विचारतो, विचारलं नाही, विचारलं काम दाखव. इनफॅक्ट तो 10वीची परीक्षा देण्याच्या आधीपासून त्यांच्याकडे इंटर्नशिप करत होता. ओके. कारण भारतात तुम्ही वयाच्या 14व्या वर्षानंतर इंटर्नशिप करू शकता. अच्छा. तर सुरुवातीला त्यांनी शाळेत असताना इंटर्नशिप करणं, शाळेत जातच नव्हता तो. अच्छा, म्हणजे शाळेच्या वयामध्ये इंटर्नशिप करणं. आणि गंमत अशी झाली की त्यांनी आम्हाला सुरुवातीला बोलून विचारलं की अरे याच्या 10वीचं काय, 10वी करायला पाहिजे, तर तू सर्वाईव्ह कसं होणार पुढे, असं बोलले ते लोक. मग त्याच्यानंतर त्यांनी 10वीची परीक्षा द्यायची ठरवली, कारण त्याला बघायचं होतं की माझे मित्र 10वी करतात म्हणजे काय शिकतात. ओ हा, कारण हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की येस. त्याला काय वाटलं असणार. मग त्यांनी NIS थ्रू 10वी दिली. 10वी. त्याच्यासाठी त्यांनी 4 महिन्याचा ब्रेक घेतला स्टडी करण्यासाठी. फक्त 4 महिने त्यांनी बोला की मला इनफ आहे. येस. पण आता जे त्याचे मेंटॉर्स त्यावेळेस आम्हाला बोलवून सांगितलं की 10वीचं काय, त्यांनी आम्हाला बोलवून सांगितलं की याला 10वी द्यायला लावून त्याचं नुकसान का करताय. म्हणजे याच्यात एकही वाक्य खोटं नाही आहे. सो ते म्हणलं की तुम्ही त्याचं नुकसान करताय. त्याने आता ज्या फ्लोमध्ये तो गेलेला आहे तर तिथं काय करणार. बरोबर. पण त्यांनी ठरवलं की नाही, मला हा 4 महिने ब्रेक हवाय, मला ती करायची. म्हणून घेतलंय की मी करणार पाहिजे. कुठलाही क्लास लावला नाही, काही नाही. ते त्यांनी 10वी पूर्ण केली आणि आता त्यांनी सांगितलं की हे मी करून बघितलं, मला माहिती आहे इथं काय असतं, आता इथून पुढे मी काही याच्यामध्ये जाणार नाही. एक. आणि हा जो प्रश्न आहे की पुढं जाऊन कसं हे सर्वाईव्ह होणार आणि काय करणार आणि वेगळ्या वाटांचं, तर कदाचित तुम्हाला या सगळ्यांना उदाहरण माहिती असेल की ज्या माझ्या पण मेंटर आहेत आणि आम्ही एकत्र एका संस्थेमध्ये काम पण करतो. मालविका जोशी म्हणून होती, सुप्रिया जोशींची मालविका जोशी. तर तिने कुठलीच परीक्षा दिली नव्हती. ती MITला म्हणजे US युनिव्हर्सिटीमध्ये तिचं सिलेक्शन झालं. ओके. सो प्रश्न हा नाही आहे की तुम्ही समाजाला दाखवण्यासाठी म्हणून काय करताय. बरोबर. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. जसं स्टीफन कोवे म्हणतो की त्याच्या 7 हॅबिट्स ऑफ हायली इन्फ्लुएन्शियल पीपलमध्ये तुमच्याकडे 2 प्रकारचे तुमचे म्हणजे 2 प्रकारच्या क्वालिटीज आहेत. एक पर्सनल क्वालिटीज आहेत की ज्या तुम्ही पब्लिक पुढं हे करता, म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स असतात की जे मी पब्लिकला दाखवण्यासाठी हे करतो. बरोबर. आणि दुसरी क्वालिटी की ती तुमच्या कॅरेक्टरमध्ये एम्बेड झालेली आहे. बरोबर. म्हणजे रात्री 10:30 वाजता आजूबाजूला पोलीस नसताना मी सिग्नलला थांबेन की निघून जाईन. बरोबर. हे माझ्या कॅरेक्टरमध्ये एम्बेड झालेल्या क्वालिटीवर अवलंबून. बरोबर. सो हा सगळा जो प्रवास आहे यात जे काही एम्बेड होतं ते कॅरेक्टरमध्ये एम्बेड होतं. बरोबर. इथं सॉफ्ट स्किल्स डेव्हलप नाही होत. बरोबर. समाजाला दाखवण्यासाठीची स्किल नाही आहे, तर ही कॅरेक्टरमध्ये डेव्हलप होणार. माणूस म्हणून घडतोय. येस. तो ॲज विद्यार्थी म्हणून घडण्यापेक्षा तो माणूस म्हणून पहिला घडतोय. आणि तो आज PMT मधून पुण्यातून प्रवास करतो. ठीक आहे. आणि PMT मधून प्रवास करत असताना नाव ही इज इंटरेस्टेड टू स्पीक विथ व्हेरियस काइंड ऑफ पीपल. आणि त्याच्यामध्ये त्याला एक बसमध्ये बऱ्याच वेळा दिसतात की काही जण दारू पिऊन बसलेले असतात. सो इज इंटरेस्टेड टू अंडरस्टँड देअर सायकॉलॉजी, की का वाटतंय ते. म्हणजे तो अगदी मुक्तपणे त्यांच्याशी गप्पा मारतो आणि घरी येऊन आम्हाला सांगत असतो. त्यांच्याशी गप्पा मारतो. कसं काय ही क्युरिओसिटीच आहे फक्त. येस, इट्स अ क्युरिओसिटी. सो नॅचरली काय आहे की आजकालच्या मुलांना तुम्ही कोणाला जाऊन विचारा, दे आर व्हेरी इंटरेस्टेड इन सायकॉलॉजी. बरोबर. सो ही इज ट्राईंग टू अंडरस्टँड की याची सायकॉलॉजी काय आहे. म्हणजे काहीतरी कारण असणार आहे. यू कॅनॉट जस्ट जज द पीपल की हा स्मोकिंग करतो म्हणजे वाईट आहे, हा ड्रिंक करतो म्हणून वाईट. कारण तो ज्या ऑफिसमध्ये जातो इथं स्मोकिंग करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. बरोबर. वी ट्राय टू अंडरस्टँड वाय इज स्मोकिंग. बरोबर. वाय इज ड्रिंक. लॉजिक फाईंड करतायत. येस. पण मला ह्याच्यामध्ये कधी कधी भीती वाटते अशी की जर आपण लहान मुलांना म्हणजे अगदीच लॉजिक त्यांना लहानपणा समजवतो, त्याचा इनोसन्स कुठे गायब नाही होणार. की जे लहान मुलांमध्ये इनोसन्स असतो तो इनोसन्स कुठे नाहीसा नाही होणार वाटतं तुम्हाला, जर आपण त्याला लहानपणापासून शिकवतो तर. इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. येस. की याच्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवली की जे आम्ही चुकलो, जिथं आम्ही धडपडलो आणि पुढं आलो. आम्ही सुरुवातीला हा प्रयत्न केला की जसं होतं की आपल्याला काय होतं की आपण पालक म्हणून ना प्रत्येक गोष्ट आपल्याला एक अपॉर्च्युनिटी टू टीच युअर चाइल्ड असं वाटते. बरोबर. म्हणजे आता समजा ही बस इकडून इकडे चालली, बघ 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 बस नंबर कुठला आहे, काय कसा आहे, बसचा रंग वेगळा आहे, त्याप्रमाणे बदल आहे.
नंतर आम्हाला कळालं की मूल प्रत्येक गोष्ट कॅप्चर करत असतं. बरोबर. जर तुम्ही त्याला प्रत्येक गोष्टीचा फीडबॅक विचारायला सुरुवात केली तर मग तो रेजिस्ट करायला सुरुवात करतो. ओके, ठीक आहे. त्यामुळे आम्ही सुधारलो. म्हणजे आम्ही पुढे जाऊन पालकांना सांगू शकतो की तुम्ही त्याची परीक्षा घेऊ नका हे त्याला विचारू नका. कारण काही पालक काय करतात की चल आता हे इकडे जाऊन आलास, वही घे, लिही की तुला काय वाटलं, कसं वाटलं, हा सिनेमा कसा वाटला, हे नाटक कसं वाटलं, सगळं अनालाइज करायला लावतात त्याला. ते करू नका. त्यांनी ते कॅप्चर केलेलं आहे. जेव्हा त्याला आयुष्यात त्याची गरज वाटेल, उपयोग आहे असं वाटेल, तेव्हा तो रिकॉल करेल. बरोबर. तेवढा ट्रस्ट प्रोसेस करून रिकॉल करेल. येस, प्रोसेस करून रिकॉल करेल. सो जस्ट ट्रस्ट हिम, गिव्ह हिम द टाईम. मी आता ना बोल ना. मला ह्याच्यात एक फक्त मुद्दा असा ॲड करायचा आहे परत माझ्या एक्सपिरियन्समधनं. आय थिंक मगाशी जे आपण बोललो ना की एक्सपोजर आणि अपॉर्च्युनिटीज क्रिएट करणं गरजेचं आहे. आय थिंक ते मी दोन्ही पारंपरिक शाळेमध्ये सुद्धा बघितलं आणि मी ते एक्सपेरिमेंटल शाळेमध्ये सुद्धा बघितलं. मगाशी जेव्हा ताई सांगत होते की आम्हीसुद्धा मॅप आपण म्हणजे कसा तयार होतो, नकाशा कसा तयार होतो हे आम्ही ॲक्च्युली करून बघितलं होतं. ट्रेडिशनल नाही, एक्सपेरिमेंटल शाळेमध्ये. सो ट्रेडिशनल शाळांमध्ये सुद्धा जर का टीचर्सना एम्पावर केलं ना आपण, मुद्दा हा आहे की त्यांनाही हे समजून घेणं गरजेचं आहे की तुम्ही अपॉर्च्युनिटीज क्रिएट करा. जे आपण म्हणतोय की तुम्ही मुलांना ट्रस्ट करायला शिका. राईट. मी मास्टर्स केलं म्हटलं तर मी सर्व कन्व्हेन्शनल सगळ्या परीक्षा सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मी कुठल्याच अनस्कूलिंग आणि रिसर्चमध्ये आहे. आय थिंक प्रत्येक ठिकाणी मला त्या फ्लोमधून विविध गेल्यामुळे ना काय ऑब्झर्व करायचं आहे, कुठे कसं शिकायचं आहे हे मी माझं शिकत गेले. आय थिंक दॅट इज लाईक समथिंग वी हॅव टू अंडरस्टँड की मुलांना तुम्ही, मला लोक खूपदा प्रश्न विचारतात की माझे मित्रमैत्रिणी प्रश्न विचारतात की कसं ठरवू आम्ही की कुठल्या शाळांमध्ये मुलांना घालायचं आहे, कारण तू परत वेगवेगळ्या शाळांमध्ये गेलेली आहेस, तुला कधी त्रास नाही झाला का की तू सतत इकडनं तिकडे जात राहिलीस. आय थिंक मुलांवरती विश्वास ठेवणं आपल्याला गरजेचं असतं, कारण ते शिकत जातात आणि ते त्यांचा रस्ता नॅव्हिगेट करत जातात. पण ती अपॉर्च्युनिटी त्यांना क्रिएट करून देणं आय थिंक इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग तुम्ही 10वी-12वी करा, तुम्ही ट्रेडिशनलच्या सगळ्या गोष्टी करा, काही हरकत नाही, कारण जगाची ती शेवटी रीत आहे. आपण एवढं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आय डोंट थिंक बघू शकतो, कारण एक मधला मोठा लांब पल्ला आहे जिथे 10वी-12वी करणं कदाचित त्या कम्युनिटीची, त्या समाजाची, त्या लोकांची गरज आहे. उदाहरण डॉक्टर, जर कोणाला डॉक्टर व्हायचंय तर तो होम स्कूलिंग करून डॉक्टर नाही, होम स्कूलिंग नो स्कूलिंग करून डॉक्टर नाही होऊ शकत. पर्टिक्युलर शिक्षणाचा तुम्हाला ह्याचा एज्युकेशनचा अभ्यास केलाच पाहिजे. लाईक डॉक्टरही आहे. डॉक्टर हा प्रश्न एकदम महत्वाचा आहे, कारण हा जसं म्हणलो की आपण एकदम ब्लॅक अँड व्हाईटवर आलो, म्हणून तर एज्युकेशन लोक ब्लॅक अँड व्हाईटच बघतायत, पण देयर इज ग्रे आणि त्याचा पण खूप मोठा ग्रे आहे. आय थिंक टीचर्सना एम्पावर करणं हे खूप गरजेचं आहे, कारण मी माझ्या कामातनं ना, कारण मी कामामध्ये एज्युकेशनल रिसर्च पण करते, सो त्याच्यामुळे मी सरकारी शाळा, म्हणजे तिथले शिक्षक हे खूप जवळनं बघितले, त्यांचे प्रश्नच वेगळे आहेत. एक शिक्षक 1ली, 2री, 3री सगळ्या लाईक इयत्तांना मुलांना एकत्र शिकवत आहेत. भली मोठी रजिस्टर्स भरायची, आता टेक्नॉलॉजी आली आहे त्याच्यामध्ये डिजिटली सगळं करायचं आहे. इलेक्शन आलं, इलेक्शनचं त्यांना काउंटिंग करायचं. हा त्यांचा कॉन्टेक्स्ट आणि त्यांचं एन्व्हायरमेंट समजून घेणं पण तितकंच गरजेचं आहे, कारण ते तू म्हटलास असं की टीचर्स खूप महत्त्वाचा रोल प्ले करू शकतात, एक फॅसिलिटेटर म्हणून ते काम करू शकतात. पण टीचर्ससाठी सुद्धा त्या कन्व्हेन्शनल पारंपरिक सिस्टीममध्ये आपल्याला शिक्षकांसाठी सुद्धा एक जागा क्रिएट करणं गरजेचं आहे. आय थिंक ती कशी करता येईल आणि त्यांना एम्पावर कसं करता येईल हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे, असं मला माझ्या कामाने जे सांगितलं आहे ते आहे. कारण म्हटलं तर मला ज्या कॉन्सेप्ट्स माझ्या चांगल्या झाल्या, जे मला आत्ता लक्षात आहे, जे मी शाळेत शिकले ते नक्की सगळं एक्सपेरिमेंटल शाळेमध्ये मी जे शिकले ते माझ्या लक्षात आहे. किंवा मी ऐन्यामध्ये असताना, म्हणजे आईबरोबर ज्या खेडेगावात मी राहत होते, आदिवासी गावात, तिथे जे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग मधून आम्ही गोष्टी शिकलो ते माझ्या लक्षात आहे. माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मी काय शिकले हे माझ्या लक्षात नाही आहे, कारण ते शेवटी मार्कांसाठी होतं. मी जे अनुभवलं, मी जे करून बघितलं ते माझ्या लक्षात राहिलं. बरोबर. पण ही अपॉर्च्युनिटी आपण सगळ्यांसाठी कशी क्रिएट करू शकतो, आय थिंक वी नीड टू फोकस मोर ऑन दॅट. एक्झॅक्टली. नाही झाला महावृक्ष जरी नसे कल्पतरू, फुला फळांचा त्यावरी नाही आला रे बहरू,
क्षणभरी विसावेल वाटसरू सावलीत, कसे रुजावे बियाणे माळरानी दगडात, असे रुजावे बियाणे माळरानी दगडात. शेवटी हेच सांगितले आपल्याला की माणसानी माणसासाठी जगायचं आहे. सस्टेनेबल लिव्हिंग जे आहे तेच आपल्याला शिक्षणामधनं साध्य करायचं आहे. कुठली स्पर्धा, कुठलं काय. सक्सेसचं मापदंड जे आहे ते चेंज करून नॉट जस्ट फिगर इन 6 फिगर सॅलरी असं नसून इज माय चाइल्ड हॅपी ॲट द एंड ऑफ द डे, ते जर पेरेंट्सनी थिंक करायला प्रयत्न केला तर आय एम शुअर ते बरेच चांगले डिसिजन्स घेऊ शकतील त्यांच्या मुलांसाठी. एक फॅक्ट आहे की जे आपण स्वीकारू किंवा न स्वीकारू ती तिथं राहणारच आहे, की आपण मुलांकडे कुठंतरी एक आपली रिटायरमेंटची एक ॲसेट म्हणून बघतो की बाबा 60व्या वर्षानंतर तुझ्या घरात येऊन राहीन आणि तू आम्हाला सांभाळशील, म्हणून आपला सगळा प्रयत्न असतो की हे चांगलं उभं राहिलं पाहिजे. बरोबर. तर ते कुठेतरी डिटॅच करायचा जर आपण प्रयत्न केला की त्याला त्याचं स्वतःचं आयुष्य आहे. बरोबर. ते त्याचं तो उभं करणार आहे आणि त्याचं आयुष्य आणि आपलं आयुष्य हे कुठंतरी एका पातळीवर आपल्याला डिटॅच करावं लागणार आहे. बरोबर. हे समजलं ना तर हे आपण आधीची सगळी जी चर्चा केली ती आपल्याला समजायला सोपी जाईल. अगदी अगदी. सुपर्ब. अनुभवांना हो म्हणत राहिला पाहिजे. सुपर्ब. कुठलाही असू दे तो, मग तो अल्टरनेट स्कूलिंगचा असू दे, अनस्कूलिंगचा असू दे, कन्व्हेन्शनल शाळांचा असू दे, आय थिंक अनुभवाला हो म्हणत राहता आलं पाहिजे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की कारण मी हे स्वतः अनुभवलं आहे की या वेगळ्या पद्धतीतून गेल्यामुळे ना मी बऱ्याचदा मी खूप वेगळी आहे हा सुद्धा विचार बऱ्याचदा केलेला आहे.